भारतामध्ये सतत 6,000-6,500 किल्ले आहेत आता. त्याच्यापैकी बरेच काही चांगले आहेत साधारणतः आणि महाराष्ट्रातही जवळपास 600च्या वरती किल्ले आणि किल्ले म्हटलं तर लेह लडाख ते पलक्कड. आम्ही अभ्यासातून हे बघितलं की अनेक किल्ल्यांना प्रत्येक राजराज्य. किल्ल्यांची म्हटली तर 16 प्रकारचे किल्ले आहेत. त्यातले त्या 16मध्ये आपण 3 प्रकारचे किल्ले मुख्य धरतो. जलदुर्ग, गिरिदुर्ग आणि स्थलदुर्ग. आता शिवाजी महाराजांचा इतिहास जर आला तर शिवाजी महाराज तुम्हाला सांगितलं सह्याद्रीमध्ये म्हणजे यांचे मॅक्सिमम किल्ले कुठे होते तर गडदुर्गामध्ये. स्थलदुर्गामध्ये कमी होते. आम्ही आमच्याकडचे जो भूप्रदेश आहे त्या ठिकाणी स्थलदुर्ग होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचं जे चित्र आहे ते बऱ्याच लोकांच्या घरी पण दिसतं आणि आपल्याला सगळ्यांना प्रचलित आहे. त्या मागची काही स्टोरी आहे? ते आता शिवाजी महाराज होते यांचं चित्र कुठून आलं काय वासी इतिहास आहे? बेंद्रे 1919 मध्ये लंडनच्या त्या अल्बर्ट म्युझियमला गेले होते आणि वासी बेंद्रेंनी त्या ठिकाणी ते बघितलं शिवाजी. तो फोटो वासी बेंद्रेने तिथून काढून आणला आणि इथे सांगितलं. ते आद्य इतिहासकार त्यांना म्हटलं जातं. आज आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो, इम्पॅक्ट म्हणतो, मग नेतृत्व म्हणतो, कन्क्ल्युजन्स, त्याच्यानंतर लिडरशिप, कॅप्टनशिप, टेकिंग द डिसिजन्स, ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचे सरदार कोणी असतील तर शिवाजी महाराज आहेत. शस्त्र आणि अस्त्र हे 2 व्यक्ती असे आहेत की शस्त्र मारायचं आहे आणि अस्त्र बोलायचं आहे. म्हणजे मला कुठलंही शस्त्र चालवायचं असेल, लढाई करायची असेल, स्थापत्य आहे, जर मला इथून तेल टाकायचं असेल तर मला जंग्या पाहिजेत, बाण मारायचं असेल तर मला छिद्र पाहिजे, बंदूक पाहिजे असेल तर बघायला एक छिद्र पाहिजे, मारायला एक जंग्या पाहिजे, बसायला एक रेवणी पाहिजे, बसायला एक पांजी पाहिजे. हे स्थापत्य आणि शस्त्र आहे. राजाराम महाराजांची समाधी आहे ही. तर ही समाधी जशी केली तर आता याच्यामध्ये काय होईल, राजाराम महाराज आले, शिवाजी महाराज आले, जिजाऊ आल्या, राजाराम महाराजांची पत्नी आली, त्यांची आई आली, त्यांचं राज्य आलं. तर या एका मॉन्युमेंट्समुळे पूर्ण इतिहास जागृत होईल. आपण इंद्रजिनी जन्म पर वाडव जुसंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है पवनबरी बाह पर सिंधु रतिनाह पर जो सहस्त्रबाहु पर राम द्विजराज है दावा द्रुमुंड पर चिता मृगजंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेजतमा अंश पर कानाजिमी कंस पर यो मलेच्छ वंश पर शेर शिवराज है. हे जे म्हटलेलं आहे हे हिंदी वाचन वाटतं आहे. मग हे आहे काय? ही आहे ब्रिज भाषेमध्ये कविभूषणाने लिहिलेला 52वा छंद. शिवाजी महाराजांची मुद्रा अष्टकोनी होती. प्रतिपश्चंद्र लेखे वे विष्णू विष्णुवंदिता शहात सुनो मुद्रा भद्राई राजा जाते. ही आहेत 32 अक्षराची मुद्रा. 8 संस्कृतले शब्द आहेत. लोक मराठीमध्ये लिहितात ती मुद्रा. त्याला अष्टकोनी आहेत, त्यांचे अष्टप्रधान होते, 8 राण्या होत्या. 8 आकडा मी तुम्हाला सांगितलं. तेव्हा आजच्या पिढीला त्याला एका स्पोर्ट्स अँगलनी बघणे, बिईंग अ स्पोर्ट्समन, किल्ले बनवायचे, किल्ले बनवा. सुरुवात झालेली आहे. यावर्षी खूप चांगली सुरुवात गडकरी साहेबांनी होकार दिला. गडकरी साहेब यावर्षी महाराष्ट्र लेवलवरती एक किल्ला घ्यायची स्पर्धा घेतात आहे, ते पूर्ण मोठी. आणि किल्ल्यातून एज्युकेशन. आता लहान मुलाला जोपर्यंत आपण पायाभूत सुविधा देत नाही, म्हणजे शालेय जीवनामध्ये त्यांनी गडकिल्ले करावे. म्हणजे तुम्ही जे सगळ्यात सुरुवातीला म्हटलं की गारद काय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, किंवा मा जिजाऊंचा विजय असो, हे शब्द म्हणण्यापूर्वी त्याच्या हातात जर माती असेल आणि तो जर किल्ला करायला तर तुम्हाला किंवा मला हे म्हणायची गरज नाही वाटणार की छत्रपती शिवाजी महाराज की जय काय, महाराष्ट्र काय आहे, इतिहास काय, हे सांगायची गरजच पडणार नाही. किल्ला दिसला की तो व्यक्ती तो वर्गाच म्हणेल. जसं मी शाळेत जातो, मिशीवाले सर दिसली की अरे आपल्याला किल्ला बनवायचा आहे. ही जी माझी अनुभूती आहे, ही अनुभूती तिच्यात आहे की आपण जर लहान मुलांना शालेय पाठ्यक्रमामध्ये अनेक आहे ना, नाटकाची आहे, गाण्याची आहे. मग आज जर जगाचा इतिहास लिहिला गेला तर त्या जगाच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा तर एक इतिहास आहे. आणि भारताचा किंवा महाराष्ट्राचा लिहिला गेला तरी शिवाजी महाराज नंबर 1 वर राहणार आहेत. तर मग आज त्या व्यक्तीच्या जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाची जाण आपल्याला किल्ल्यातून येते. कारण अनेक त्याच्यावरती काय, फादर ऑफ इंडियन नेव्ही महाराज, आपल्याला राज्य कसे होते तर शिवाजी महाराज. कारण सगळ्यात पहिलं महाराष्ट्राचं कोणी असेल तर शिवाजी महाराज. मग त्याचे जे किल्ले होते, त्याचे जे गड किल्ले होते, त्याचा जो उदो आपण या लहान मुलाच्या माध्यमातून केला तर त्या ठिकाणी आपल्याला इतिहास जिवंत करायला काही वेळ लागणार नाही. नमस्कार, मी सुषमा. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला ठाऊकच आहे की आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळे विषय तुमच्यासमोर आणत असतो.
महाराष्ट्र आला की शिवाजी महाराज आले आणि शिवाजी महाराज म्हटलं की किल्ले आलेच. आणि किल्ले हे आपल्या महाराष्ट्राची धरोहर आहे, हे तुम्हा सगळ्यांना नव्याने सांगायची गरज नाही. दिवाळी आली, दिवाळी सण आला की आपण किल्ले बनवण्याचं कार्य करत असतो. किंवा ती आपली संस्कृती आहे असं म्हणायला हरकत नाही. ते किल्ले बनवणं ही आपली संस्कृती तर आहेच, पण एक खेळ म्हणून तो आपण साजरा करत असतो. पण या खेळाला सिरियसनेस किंवा एक आपली आवड म्हणून अ, उत्पन्न केलं ते अतुल गुरु सरांनी. आणि त्यांनी ती आपली आवड एवढ्या मोठ्या प्रमाणात केली की त्यांना RSSचे अध्यक्ष भागवतजी आणि आपले CM देवेंद्र फडणवीस आणि अशा अनेक मान्यवरांनी त्यांना सन्मान दिला आहे. आणि या खेळातच, या आवडीतच त्यांना आज लोकं किल्लेगुरू, दुर्गगुरू म्हणून असं म्हणतात. म्हणजे अतुल गुरु हे दुर्गगुरू असे ओळखले जातात. तर त्यांनी या खेळासोबत, ह्या किल्ले बनवण्याच्या कार्यासोबत महाराजांचा इतिहासही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसं तर इतिहास जाणून घेणारे बरीच लोकं आहेत आणि जेव्हा जेव्हा इतिहास लोकांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोकांना नव्याने इतिहास माहिती झालेला आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल किंवा माझ्या लक्षात येतं की आपला पॉडकास्ट हा तुम्हा सगळ्यांना खूप मोठा वाटत असतो. पण आज आपल्याला जे स्वराज्य मिळालेले आहे ते शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळे यांनी आपलं अख्खं आयुष्य घालवलं. किंवा इतिहासकार यांनी इतिहास जाणून घेण्यासाठी आपले कित्येक वर्ष घालवले. आणि हा सगळा इतिहास जर आपल्याला घरबसल्या अगदी 1 किंवा 1.5 तासामध्ये मिळत असेल, तर तो नक्कीच आपण बघायला पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अतुल गुरु सरांकडनं आपण किल्ले आणि किल्ल्यांचा इतिहास आणि थोडा बहुत शिवाजी महाराजांचाही इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार सर. नमस्कार. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. अ, तुम्हाला आज अतुल गुरूसोबत किल्ले गुरू असंही संबोधलं जातं. ही सुरुवात तुमची कधीपासून झाली? कसं आहे की आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रात राहत असताना गडकिल्ले हा एक फार जिव्हाळ्याचा विषय असतो आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र म्हटलं की शिवाजी महाराज येतात. आता प्रथमच हे मला सांगायला वाटतं की शिवाजीचा जन्म कशासाठी झाला हे जर मला कोणी विचारलं आणि मी ज्या कामात किल्ले बनवण्याच्या कार्यात मी स्वतःला झोकून घेतलेला गेल्या 25 वर्षापासून, तर त्याचीच माझी व्याख्या येते. जो खेळणार आहे आयुष्यभर जीवाशी किंवा जो खेळला आयुष्यभर जीवाशी, त्याचं नाव छत्रपती शिवाजी. या शिवाजी नावाला जर आपण उलटं करतो हं. तेव्हा येतं जीवाशी. आणि याच्या मागची कन्सेप्ट सांगत असताना मी अनेकांना म्हणतो की जिजाऊ ज्या विदर्भाच्या होत्या, सिंदखेड राज्याच्या होत्या, आज आपल्या इथे GR निघालेला आहे की आपल्या नावाच्या मागे आईचं नाव लावावं. हो. हे जिजाऊंचं महत्त्व काय आहे? माझं नाव अतुल अनुराधा वसंत गुरु, हे मी 2024 साली शिकलो. पण हे जिजाऊंनी आपल्याला 16व्या शतकात शिकवलं होतं की आई काय असते. बरोबर. तर ते आईचं जे महत्त्व आहे, ते महत्त्व या शिवकालात आम्हाला बघायला मिळतं. अनेक प्रयोग आले शिवकालात शिवाजी महाराजांच्या माध्यमातून. आणि किल्ले म्हटलं की सह्याद्री येतं. भारताचा पूर्ण भौगोलिक परिसर येतो. भारताचे रेंजेस येतात. भारतामध्ये मेजर 8 रेंजेस आहेत. नद्या येतात. हं. सगळ्या नद्या पूर्वेकडे जातात. 2च नद्या आहेत, गंधारी आणि नर्मदा. या 2 अरेबियन सिंधू सागराला मिळतात. मग शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर म्हणजे पठार, खूप सह्याद्रीचं जे पठार आहे, आपण जेव्हा इथून सातपुडा, आपण राहतो नागपुरात, विदर्भाच्या उत्तरेला सातपुडा आहे आणि सातपुडा संपला की साधारणतः इगतपुरीपासून म्हणजे नाशिकच्या पलीकडे तुमचा सह्याद्री सुरू होतो, वेस्टर्न घाट्स. मग 2 विभागात विभागला जातो, सैलबरी आणि डावलबरी. हं, तर या जो सैलबरी हा जो भाग आहे हा सह्याद्रीचा गणला जातो. आणि सह्याद्रीच्या पठारावरती सह्याद्रीच्या कुशीतच शिवाजी महाराजांचे किल्ले होते. बरं. नेमकं हे किल्ल्याचं प्रकरण असं आलं की आपण दिवाळीमध्ये बनवतो, तर का बनवायचं? शिवाजी महाराज आणि किल्ल्यांची सांगड काय आहे? तर कवी परमानंदांच्या 8व्या अध्यायामध्ये, कवी परमानंद समकालीन कवी होते, शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात नव्हते पण शिवाजी महाराजांच्या सान्निध्यात होते कवी परमानंद. 36वी 8व्या चॅप्टरमध्ये 27वा अध्याय आहे. त्या अध्यायामध्ये त्यांनी दिलेलं आहे की शिवाजी महाराज आपल्या बालपणी छोटे छोटे मातीचे टेकडे करायचे आणि आपल्या सवंगड्यांना म्हणायचे की हे माझे किल्ले. बरं. तर हा जो एक भाग होता पुरावा हं, हं. समकालीन, या पुराव्याने आम्ही
इकडे आलो की किल्ले कसे बनवायचे. ही जी प्रथा आहे की तुम्ही आता सांगितलं शिवाजी महाराज आपल्या सवंगड्यांना घेऊन करायचे. म्हणजे तेव्हापासून आपण आता जे चालत आलेले आहे की किल्ले बनवणं, ती एक प्रथा तेव्हापासून चालत हो. आली असं म्हणायला हरकत बिलकुल, नाही? बिलकुल 100% आहेत, हं. की ते किल्ले बनत आलेले आहेत. हं, हं. म्हणजे मी आपल्या विदर्भामध्ये 2 ठिकाणी म्हणजे एक ठिकाणी माझ्याकडे एक आपल्या अकोल्याच्या जवळ एक जंगलामध्ये एक महिलागड म्हणून किल्ला आहे बस. बरं. त्या ठिकाणी दगडामध्ये कोरलेलं त्याचं मॉडेल आहे. त्याच्यानंतर तुम्ही राजस्थानमध्ये जाल तर एक पूर्ण कुठल्या मेटलमध्ये मला लक्षात नाही ते, हं. पण एक मेटलमध्ये कोरलेलं किल्ला. किती वर्षापासून असेल काही आयडिया? तो त्याची लक्षात नाही त्याचं. हां, हां. कारण पण काय ते आहे, जुनं हे आहे. आहेत जुनं आहेत. हां, त्या हां. काळचं आहेत. बरं. त्याचं मॉडेल आहे माझ्याकडे. हं, तर हं. ते पण त्यांनी याच्यामध्ये म्हणजे मेटलमध्ये आहे ते. आम्ही त्यांना विचारलं की खूप जुनं आहे. कोणी माहीत नाही कोणाला त्या ठिकाणी हिस्ट्रीमध्ये. हं, हं. ते आता आर्किओलॉजीला जाऊन विचारलं तेव्हा त्या ठिकाणी होईल. हं. त्यातल्या त्यात याची गंमत हे सांगायचं म्हणजे व्हेन यू गॉट टू द मिलिटरी, आजची जी मिलिटरी आहे, हं. आजच्या मिलिटरीला तुम्ही सँड मॉडेल्स बनवता. व्हॉट इज दिस? दॅट वॉज द रिप्लिका ऑफ दॅट होल परिसर. मी जे तुम्हाला आत्ता म्हटलं, की तुम्हाला भारताच्या भौगोलिक नकाशाचा बघावं लागेल भारताचं पूर्ण. रेंजेस काय, नद्या काय, कुठे काय. आपण आपल्या इथून आपल्या MP-मध्ये खंडवा किंवा बुरानपूर किंवा तुमचं आसिरगड हे जे हं. काही बाजू आहे, याला दख्खन का दरवाजा म्हटलेला आहे. म्हणजे मुघल लोकं दक्षिणेकडे गेले नाही. हे जे आपल्याला इतिहासकार लोकांनी सांगितलं. का नाही गेले, कशाला नाही गेले? कारण आपण जर भौगोलिक परिस्थिती बघितली, तर अमरकंटकला नर्मदेचा उगम होतो आणि जाते ती बे ऑफ बेंगॉलला, आपलं बे ऑफ अरेबियन सीला, सिंधू सागराला. हं. तर हा नर्मदेचं पात्र जितकं मोठं आहे, की त्याला तिथून इकडे यायला जागाच नाही. ही पूर्ण 12 महिने किंवा 8 महिने भरलेली असते नर्मदा. हं. मग ते इकडून येणारं नॉर्थमधून येणारं आक्रमण जे आहे, ते इकडे येईल केव्हा? हं. कालिदासांचं जर आपण वाचलं किंवा अजून पौराणिक कथांमध्ये भारताचा उल्लेख वाचला, तर नर्मदेचं महत्त्व तिथे कळलं. हे मातृमे कलशैलज हम छात्र ज्ञानवीन है. कुत्सित अगो की खान है बल बुद्धि विद्याहीन है. हं. किंतु है तेरी शरण में माँ हमें ना बुलाइए. अज्ञान तिमिर छन में ज्ञान ज्योत जलाइए. मुख मातृ रेवा माँ नर्मदा यह नाम है. नित्य प्रातः श्याम तुमको बार बार प्रणाम है प्रणाम है. हे जे त्या काळात लिहिलेलं आहे नर्मदेची प्रार्थना, तिला हं. माता, ती माता इकडे येऊच देत नव्हती कोणाला, म्हणून इकडे दक्षिण वाचलं. बरं. हा सातपुडा एक खूप पर्वत होता सातपुडा. हा एवढा प्रचंड आहे. हं. आपण ज्याला पचमणी म्हणतो. हा याची नाशिकपर्यंत रेंज आहे. हं. त्यांना क्रॉस करायला तो एक तर फक्त म्हणजे तुमचा ओंकारेश्वर आहे. त्या ठिकाणी लहान झालेली आहे पात्र. तिथून तो रस्ता आहे फक्त. बाकी बरं. नाही. बरं आत्ताच छावा मूव्ही म्हणजे पिक्चर बरं. येऊन गेला. त्या पिक्चरमध्ये लोकांनी जयघोष खूप केलेला आहे आणि एकंदरीत आपण बघतो की शिवाजी महाराजांची जी जयंती आली किंवा काय त्यांचा दिवस आला, तर तेव्हा घोषणा आणि हे सगळं करतं. पण आजच्या पिढीला खरंच शिवाजी महाराज माहिती आहे का? किंवा मला आवडेल तुम्ही ती घोषणा म्हणून दाखवा आणि त्याचा अर्थ सांगा. कारण म्हणणारे खूप आहे, पण त्याचा अर्थ मला नाही वाटत की खूप जणांना माहिती असेल नवीन जनरेशनला. कसं आहे आता पहिला म्हणतो छावा पिक्चर. हं. आता कुठल्याही एंटरटेनमेंटला त्या एंटरटेनमेंटसारखंच आपण घ्यायला हवं. बरोबर. इतिहास त्यांनी बदलत नाही. इतिहास त्यांनी समोर येत नाही. एकच आहे रिकॉल द मेमरी होतं फक्त. हो, नक्कीच. बस बाकी काही होत नाही. त्याच्यामुळे त्याच्यात दाखवलेले पात्र, त्याच्यात दाखवलेल्या भूमिका, अहो तर मला एक सांगा त्याच्यात अनेक ठिकाणी नेपथ्य जे करतात, हं. त्या छावा मूव्हीमध्ये लाईटमध्ये दिसलेलं. अहो एवढं पावडर दिसतं ना हो. त्या काळात कुठे पावडर होतं? मग नाटक जातो. पण तुम्ही त्याला एक आपलं रिकॉल द मेमरी त्या इतिहासाला, त्या पात्राला पुन्हा एकदा आपण आपल्या जवळ आणलेलं आहे. हे त्याच्यातून कळतंय. दॅट इज अ गुड थिंग. समाजामध्ये समाज जागृती. काय होतं त्यावेळेस कुठली जातपात नव्हती. अनेक देशपांडे, कुलकर्णी हे पदं होती. हं. पदं त्यानं बिकम जरा आडनाव. हं. तर त्या काळामध्ये दिरणेले आता हा वर्णद्वेष तर खूप आधीपासून आहे. पण आता तुम्ही पद आणि जात म्हटलं, तर एक प्रश्न आहे किंवा लोकांमध्ये मिथ पण आहे, की शंका म्हणायला हरकत नाही, की महाराज हे मराठा होते का राजपूत? नाही, त्यांचं कुल जो दिलेलं ते राजपूत. राजपूत. हो. म्हणजे बाबाजी भोसलेंचा म्हणजे यांचे वडील शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोसले. हं. शहाजींचे वडील हे शरीफजी आणि अजून दोघं जण भाऊ होते. हं. शहाजी हं, हं. ते इथे आलेत तिकडून राजस्थानवरून. हं. आदिलशाही, निजामशाही, नंतर कुतुबशाही या ठिकाणी शहाजीराजांनी तुमची सरदारकी पत्करली. हं. आणि शहाजीराजे हे खरे संकल्पक होते स्वराज्याचे. बरं. स्वराज्याची नींव शिवाजी महाराजांच्या आधी
शहाजीराजांनीच ठेवलेली आहे. हं, हं, हं. काय होतं की आपल्या त्याच्या अगोदर हिंदू पातशाही असणारं एक राज्य होतं विजयनगरम, जे होसपेट म्हणतो, आजचं होसपेट आहे, हम्पी म्हणतो ज्याला आपण त्या हं, हं, ठिकाणी. हं, हं. तर ते हम्पी जे राज्य होते कृष्णदेवराय होते. पण त्यांची जी त्या हम्पीची राज्याची अ, पतन झाल्यानंतर आपल्या इथे काही हिंदू राजा कोणी नव्हतं त्या ठिकाणी. मुघल साम्राज्य सगळीकडे होतं. हं. आजही शिवाजी महाराज द ग्रेट, शिवाजी महाराज का ग्रेट झाले? त्याचं कारण आहे राज्याभिषेक करवून घेणारा एकमेव व्यक्ती या धरती तलावरती. सगळ्यांना आपल्या विरासतमध्ये मिळालेलं राज्य आहे. हं, आणि हं. राज्याभिषेकाची काय आवश्यकता होती हे फार एक मोठं प्रकरण होतं. फार जबरदस्त की त्या ठिकाणी. आणि नेमकं जिजाऊ ज्या होत्या, जाधव घराणं आणि भोसले घराणं. हं. जसं भोसले घराणं राजस्थानहून इथे आलं आणि किंबहुना शहाजीराजांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र या 2 प्रांतामध्ये फार जबरदस्त कामगिरी आहे त्यांची. फार शूरवीर आणि जाधव घराणंही तसंच सिंदखेड राज्याचं. तर या दोघांची जी काही एक सांगड आहे, हं. ही सांगड महाराष्ट्राच्या जडणघडणसाठी फार चांगली ठरलेली आहे. आणि जिजाऊंच्या डोक्यात आधीपासून होतं, कारण त्यांनी त्यांच्या घराण्यामध्ये आदिलशाहीची, कुतुबशाही, बिदरशाही, इमदशाही त्या बऱ्याच शाह्या होत्या इथे या ठिकाणी. या सगळ्यांच्या शाह्याच्यामध्ये एक आपलं घराणं होतं. आणि पण आपण 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 म्हणतो की बऱ्याच लोकांना म्हणताना किंवा काही इतिहासकार, कारण आता मी पण आपला हा पॉडकास्ट घेणं म्हणजे मला पण थोडं वाचन किंवा हे करावं लागलं. त्याच्यामुळे कोल्हापूरच्या आर्कायमध्ये शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना एक लिहिलेलं पत्र आहे. त्याच्यामध्ये आपण मराठा म्हणजे त्यांनी स्वतः असं मराठा आहे म्हणून असं नाही सांगितलं, पण आपले मराठे मावळे असं मराठा मावळे असं म्हटल्यामुळे त्याच्यामुळे ते सिद्ध झालेलं आहे की शिवाजी महाराज हे मराठा. कारण शहाजी महाराजांनी लिहिलेलं ते पत्र आहे. आता कसं आहे, अनेक पत्र आहेत, अनेक पत्रांचे उल्लेख घेतले आपण, हं, तर त्याच्यावर शिक्कामोर्तब कोणाचा हा बघावा लागतो. शिक्क्याचं फार महत्त्व होतं. हं, हं, कोणी आपण समकालीन पुरावे जे आहेत, फार तर आजच्या घटकेला शिवाजी महाराजांचे टोटल एक 2 अक्षपत्र असतील. एक महाराष्ट्र शासनाचा खंड आहे, त्याच्यामध्ये त्यांनी बरेच काही दिलेले आहे पत्र त्याच्यामध्ये. हं, आणि त्यातल्या त्यात गंमत अशी आहे, की जात हा प्रकार आम्ही त्यावेळेस कुठेही शिवाजी महाराजांच्या, मी तरी अजूनपर्यंत कुठे बखरी त्यावेळेचे जे समकालीन आहे, हं, कलिने, बखरी, हं, हं, हं. त्याच्यानंतर मग पत्रव्यवहार, त्याच्यानंतर मग काही शिलालेख पण असतं दस्तावेज, एक. शिलालेख, हां. इन्स्क्रिप्शन्स या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक बघितलं तर असं काही कुठे कोरलं गेलं नाही की बा हे होते म्हणून. बरं, बऱ्याच वेळेला इतिहासकार बोलताना बकरी असं उल्लेख करतात. जसं आता तुम्ही केला. तर ते बकरी म्हणजे नेमकं काय बखरी असतं? म्हणजे काय आहेत, की त्यावेळेचे जे समकालीन पुरावे लिहिणं इतिहासकार होते त्यावेळेचे, हां, हां. ते काय करायचे, प्रसंग वर्णन करायचे. हे जे राजे होते ना, राजे महाराजे, हं. यांच्यासोबत एक लिहिणारा होता. बरं. हा म्हणजे लिहिणारा. आपण हां. दिवाणजी दिवाणजी वगैरे? म्हणता येईल त्यावेळेस त्याचं नाव आहे. लेखनीस वगैरे म्हणतात त्यांना. हां, हां. कारकून असतात, लेखनीस असतात, असे बरेच काही त्यांचे पद आहे. हं, हा राहायचा. हा यांनी काय केलं, ही रोजची नोंद करणं त्याचं आवश्यक होतं. हं. तर त्याच्यामध्ये हे जे काही आपण म्हणतोय किंवा त्यांनी लिहिलेलं आहे, बकरी. हां. बखरी म्हणा, हा त्याचाच प्रकार आहे. पण ते अनेक वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या लिहिल्या. म्हणजे लिहून ठेवणाऱ्याच्या. शेडगावकरांची बखार आहे, 99 कलमी बखार आहेत, हं, सभासद बखार आहेत, अनेक आहेत. पण शिवाजी महाराजांचं जे जर आपण विचार केला की बा समकालीन कोणते साधने आहेत, आम्ही ज्याच्यावर विचार करतो, तर एक कविभूषण आहेत. हं. जे तुम्ही एक प्रचलित छंद म्हणता. आपण इंद्रजिनी जन्म पर, वाडव जुसंब पर, रावण सदंब पर, रघुकुल राज है, पवनबरी बाह पर, सिंधूर रति नाह पर, जो सहस्त्रबाहु पर, राम द्विजराज है, दावा द्रुमुंड पर, चिता मृगजंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मृगराज है, तेजतमा अंश पर, कानाजिमी कंस पर, यो मलेच्छ बंस पर, शेर शिवराज है. हे जे म्हटलेलं आहे, हे हिंदी वर्जन वाटतं आहे. मग हे आहे काय? ही आहे ब्रिज भाषेमध्ये कविभूषणाने लिहिलेला 52वा छंद. त्यात शिवाजी महाराजच नाही, त्यांनी जवळपास 1672 मध्ये, हं. म्हणजे राज्याभिषेक 1674 मध्ये झालेला आहे. 1672 मध्ये त्यांनी एक शिवभावी नावाची एक 585 कडव्यांची एक ओवी वाचली. त्यात वेगवेगळ्या रस आहेत. हं, हं. वेगवेगळे रस आहेत त्याच्यामध्ये. हं. तर टंग ट्विस्टर म्हणतो आपण ज्याला, टंग ट्विस्टर आहेत त्याच्यामध्ये. हं. त्याच्यामध्ये हा रस हे तुम्हाला हा प्रचलित रस आहे. म्हणजे कुठे तुम्ही ढोल ताशे वाजले की हा वाजतो. शिवाजी सिरियल लागली की हा म्हणजे बरोबर ठेका तो त्याच्यावर ठेका येतो. त्याच्यावर इंद्रजी. आता दुसरं अजून त्याच्यामध्ये स्तुती आहेत. इंद्रासोबत त्यांनी कंपेअर केलेलं आहे. हं, हं, हं. एक लता मंगेशकरनी गाणं गायलेलं आहे सुंदरसं. हं. आता हे गाणं होतं सगळं ऐकतं, शिवकल्याण राजा म्हणून. खूप जणांनी ऐकलं आहे. पण ते गाणं काय आहे तेच माहीत नाही. कुठलं गाणं? एक शिवकल्याण राजामध्ये हं, कुंद कहा पय वृंद कहा अरुचंद कहा सर जा जस आगे, हं. भूषण भानु कुसनु कहा बखुमनु कहा महितल पागे, राम कहा द्विज राम कहा बल राम कहा रणमे अनुरागे. समोरचा जी शेवटची लाईन आहे, तर असं त्यांनी राम आणि बलराम आणि कृष्णासोबत शिवाजी महाराजांची तुलना केली. म्हणजे पूर्ण वर्णन. वर्णन.
त्यांचं केलेलं तर आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये कसं होतं, की आता काय कविभूषण हा एक मी किल्ल्यामध्ये काम करतो. हं, पण किल्ल्यामध्ये काम करत असताना या सगळ्या गोष्टींची सांगड हं, कुठेतरी आपल्याला मिळतं आहे. म्हणून ह्या गोष्टी आहेत. मी कवी परमानंदांनाही वाचतो, मी कवी भूषणांनाही वाचतो. हं, मी हं. इकडे बखरीचं शेडगावकर बखरी घेतो, मी तिकडे मग जयसिंगराव पवारांनाही घेतो. मग इकडे मी बाबासाहेब पुरंदरेंनाही घेतो, माझे गुरु निनाद बिडेकरांना घेतो. का म्हणून घ्यावं लागतं? कारण किल्ल्यामध्ये जवळपास मी ज्याच्यासमोर बोलतो हं, हं. ते किंवा काम करतो ते 150च्या वरती सब्जेक्ट आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे काय होतं की सगळ्यांना घेणं येत आहे. हं, आता मी हे सगळं सांगत असताना शिवाजी महाराजांच्या चारित्र्यामध्ये कविभूषणाचा काय रोल आहे? तर तुम्हाला जर विचारलं शिवाजी महाराजांचं आयुष्य किती? 19 तारखेने आज आपण इंग्रजी जातो. हं. 19 फरवरी 1630 आणि 4 एप्रिल 1680 50 वर्षाचं आयुष्य. 18,306 दिवस. बाप! एक यातला 8 आकडा करून घ्या तुम्ही. 8. हं, 8 आकडा लक्षात ठेवा. आपण येऊ त्याच्यावरती पुढे. तर 18,306 दिवसाच्या आयुष्यामध्ये त्यांनी इतकं काही देऊन गेले ते आम्हाला. हं, फादर ऑफ इंडियन नेव्ही, छत्रपती, स्वराज्य रक्षक, नंतर मग तुमचे कर पद्धती लागू करणारे. त्यावेळेस वतनदारी होती, हो. वेतनदारी नव्हती. ते टर्निंग करणारे, अनेक गोष्टी, कारखाने करणारे. मग सगळ्यात मोठी म्हणजे नीती. हं, नीतीमध्ये आपण आलं तर कृष्णनीती येते. आता अनेकांना म्हणतं कृष्ण आणि शिवाजी महाराज काय असतं? हं. तर मी हे सगळं आम्ही किल्ल्याच्यामध्येच सांगतो सगळ्यांना. बरं. किल्ल्याच्यामधूनच. म्हणजे आम्ही किल्ले बनवता हां, त्याचा येस, येस, इतिहास येस. सांगत बिलकुल राहणे. इतिहास. आता तुम्हाला मी आकडा चांगला अंक ज्योतिष्य आलं त्याच्यामध्ये तुमच्याकडे. बरोबर. 8 आकडा. अजून हां. येतो. शिवाजी महाराजांची मुद्रा अष्टकोनी होती. हं, प्रतिपश्चंद्र लेखे वे विष्णुवंदिता शहाद सुनो मुद्रा भद्राई जाते. ही आहेत 32 अक्षराची मुद्रा. 8, 8, 8, 8 संस्कृतले शब्द आहेत. हं, लोकं मराठीमध्ये लिहितात ती मुद्रा. त्याला अष्टकोनी आहेत. त्यांचे अष्टप्रधान होते, 8 राण्या होत्या. 8 आकडा मी तुम्हाला सांगितला. हं. तर हा एक योगायोग असतो किंवा म्हणजे ह्याच्यात इतिहासकार काही बोलत नाही. पण म्हणून आम्ही याला काय म्हणतो, हे नाही त्यांचे नाही यांचे, हे आमचे. आम्ही बोलता आम्हाला हे लक्षात आलं, हां. की त्यांचं आयुष्य 18,310 दिवसाचं आहे. त्यांना 8 राण्या आहेत, त्यांना 8 मुलं आहेत, त्यांची अष्टकोनी मुद्रा आहे, त्याच्यात 32 अक्षरं आहे. 8, 8, 8, 8 असे अनेक 8 येतील. हं. अनेक किल्ल्यांमध्ये आहेत, अनेक. तर हे सगळं त्या किल्ल्याशी आम्ही जोडतो. मग आणि रायगडावर जी अष्टकोनी ती अष्टकोनीच आहे ना? नाही ते समाधीच्या नंतर बांधलेली आहे. समाधीनंतर. समाधी ती मग अष्टकोनी आहेत. त्याचा आणि याचा काही संबंध नाही, आहे? त्याचा आणि याचा काय संबंध. असा नाही ना? नाही. हां. अष्टकोनी कसं आहे, अष्टकोनी का घेतलेलं आहे त्याचं कारण आहे. हं, आपण 10 दिशा म्हणतो. 10 दिशा का म्हणतो आपण? त्याचं कारण आहे. अष्टकोनी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, हं. ईशान्य, वायव्य आणि 2 ह्या दिशा. नैऋत्य आणि हां. नैऋत्य आणि ही एक हं, 8वी कोणती हं. ती आणि वरती एक आकाश आणि भूताल. या 10 दिशा आहेत. आता वरती आणि खालती हे केव्हा आपण हे तर नाही म्हणणार. जन्म खालती करतो वरती जातो. हं. का वरतून पडत तर नाही ना जन्माला म्हणून हां. तर ह्या 10 दिशा तर आम्ही 8 दिशा म्हणून अष्टकोनी 8 आकड्याला फार मोठं महत्त्व. बरं. तुम्ही बोलता बाबासाहेब पुरंदरेंचा उल्लेख केला. त्यांच्यासोबत तुम्हाला काम करण्याचा किंवा त्यांचा संपर्कात येण्याचा वेळ आली होती. त्यांच्यासोबतचा अनुभव काय आहे? कारण बाबासाहेब जाणता राजा म्हटलं आणि हो. पुरंदरे म्हटलं की काय बेसिकली भीक मला लागते. मी जे बघा मी आधी एक खेळाडू होतो आणि खेळाडून खेळता नागपूरची त्रिशताब्दी झाली आपल्या इथे. हं, तर तेव्हा मी देवगड मी किल्ले करायचा आधीपासून. हं, हं, आम्ही देवगड आणि याचा किल्ला केला आणि नंतर ते किल्ल्याचं प्रेम केलं. त्यावेळेस काय झालं की या देवगड इथे नागपूरचे जे राजे होते बख्त बुलंदशाह हं. यांची मुख्य राजधानी देवगड. बरं. पण मी त्या गोंड राजात त्या देवगडच्या पलीकडे कोणी गेलं नागपूरचं. पण त्यांचे वडील होते जाडबाशाह. हं, ही वॉज व्हेरी मच मास्टर इन इरिगेशन. जाडबा. हं. शूरवीर जसं शिवाजी महाराजांची हिस्ट्री तशी जाडबांची आहे. पण आमच्या नागपूरकरांना माहीत नाही ज्ञातच नाही कोण आहे जाडबाशाह. आम्ही बघतो बोलून शहाला घेऊन चालतो. तर जाडबा त्यांचे वडील होते. त्यांना 4 मुलं होते. बल्हारशाह, पीरशाह असे 4. बीरशाह चंद्रपूरला समाधी आहे त्यांची. हं, ते एक. बल्हारशाह तिथे आहेत. एक आपला बख्त बुलंदशाह म्हणजे आणि बख्तही त्यांना पदवी दिलेली आहे तर यांनी. हं, तर त्याला 4 मुलं होते आणि नंतर मग हा इतिहास आला. बख्तनी म्हणजे बख्त नाही. त्याच्या मुलांनी जाडबांच्या मुलांनी राजधानी आधी होती हिरजागड. हं. जुनारदेव छिंदवाडा रोडवर हिरजागड, हरियागड म्हणायचे त्याला. ती राजधानी तिथून त्यांनी देवगडला आणली आणि देवगडवरून नागपूरला शिफ्ट केली. नागपूरला आल्यावर आक्रमण झाले तेव्हा त्यांनी भोसल्यांना पाचारण केलं. भोसल्यांनी त्याच्या बायकोला बहीण मानलं आणि मग भोसले आणि आपले ते 2 राजवाडे आहेत महालमध्ये. हं. तर मुख्यतः नागपूर वसवण्याचं काम त्यांना बख्त बुलंदशाहकडे आहेत जे आपले हं, हं. आणि त्याला वाढवायचं कार्य झालं ते
भोसल्यांच्या. बर. पण आज उलटी प्रवाह कसा असतो की भोसल्यांना आज महत्त्वाचा दिलं आहे आणि हं, आता ते त्यांचे डिसेंट झाले 2, एक हिंदू धर्मात राहिले, एक मुस्लिममध्ये चालले गेले वगैरे, वगैरे. हं, दॅट इज गॉन टू हिस्ट्री. हं, तर ते थोडेसे समोर मागे झाले तिकडे. एक मुस्लिमला गेलेत, एक हिंदूकडे आले आणि त्यांचं डिफरंट झालं. आपण त्याच्याकडे न जाता मग रघुराजांनी अटकसे कटक. हं. नागपूरकरांचा इतिहास खूप चांगला आहे. नागपूरच्या इतिहासाचं शिवाजी महाराजांचेच मधल्या वंशज म्हणता येईल. सातारकर भोसल्यांकडनं इथे आले आहेत. हं. नागपूरकर भोसले. अख्ख्या भारतात नाही जगात जेवढी जागा नसेल तेवढी जायदाद जमीन नागपूरकर भोसल्यांकडे होती. 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 हं. आजही चालू आहे. एक वेगळा विषय आहे. हां, पण हां. रघुचे राजे प्रचंड शूर होते. कुठून कुठपर्यंत हा प्रदेश असेल? मग इतका मोठा प्रदेश असताना काय झालं, की आपल्या इथली फितुरी ही एक थोडीशी आपल्याकडे झाली. ते युद्ध नागपूरचं हारले त्याच्यानंतर हं. ते संस्थान बरखास्त केलं. भारतामध्ये साधारणतः माझ्या अपेक्षाप्रमाणे 500च्या वरती संस्थानं होती. त्याच्यापैकी इंग्रज सरकार इंग्रजांनी जेव्हा रुलिंग केलं आपल्यावरती, तेव्हा त्यांनी ज्या संस्थानांना लुटलं, ते संस्थान त्यांनी बरखास्त केले. बर. ज्यांनी खंडणी दिली ते थांबले. हं. असा माझा कोणी याच्यावर काय अपेक्षित वादाचा विषय आहे. पण कोणी म्हणेल त्याला काय प्रॉब्लेम नाही. पण ही फॅक्ट आहे. आज भोसल्यांचं काही कमी होतं का रघुजींनी? आज आपण जगन्नाथाचं मंदिर म्हणतो. जगन्नाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार रघुजीराजांनी केलेला आहे. बरं. आपण घोषणाबद्दल बोलत होतो. हो. शिवाजी महाराजांची जी हां, मी घोषणा आणि त्याच्याकडे त्याचा येणार. अर्थ. तर ही जी घोषणा होती, हे लोकं देतात बरेच काही. हं, शिवाजी महाराज की जे गारद म्हणतात त्याला, एक तो गारदी असायचा. हं, आज आपण कोर्टात जातो. कोर्टात जातो तर कोर्ट म्हणतं, जागते रहो वगैरे आ रहे है. तर हं. तसं गारदी राहायचा. तर गारदी राहायचं महाराजांची स्तुती. गारदीर. गारदी. गारदी म्हणजे त्याला. गारद म्हणतात त्याला. बरं. म्हणजे जो घोषणा करणारा. जो घोषणा असतो ती गारद असते हां. आणि जो घोषणा देणार असतो त्याला गारदी म्हणतात. बरं. ही तोफ आहे. ही तोफ चालणार असतो याला आगलावे म्हणतात. हां. अच्छा. हे सगळे आपण जर त्या शब्दांवर बोलायला गेलो आपण ऐतिहासिक शब्द हं. तर फार खूप मजा येते पण त्या संबंधाला दूर जातो. बरोबर. तर ही जी गारद होती हं, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस वगैरे 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 तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी सिंपल गोष्ट आहे. ही गारद देण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्या महाराजाची स्तुती. बरं. ते जोपर्यंत आपल्या राज्यसभेत येऊन आसनस्थ होत नाही हं, तोपर्यंत ही गारद चालू राहायची. महाराजांची गारद ही राज्याभिषेकानंतर आली. त्याच्या आधी काही गारद नव्हती. हं, हं, अनेक त्याच्या आधी साधे आपण आज म्हणतो सगळे काही. हं, पण तसंच नगारे वाजायचे. जितके काही राजे होते हं. सगळ्या राजांचे नगारे वेगवेगळ्या पद्धतीचे होते. बरं. आता छत्रपती शिवाजी महाराजांकडे नगारे वाजायचे की नाही वाजायचे याच्याबद्दल तर काही माझा अभ्यास नाही झाला. पण नगारे हे सगळ्या राजांकडे वाजायचे, वरती बसले जायचे मेन गेटच्या वरती आणि ते वाजवायचे. येऊन राहिले स्वागत करता करता वाजवायचे त्या ठिकाणी. आता बोलता बोलता शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख हो. झाला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचं जे चित्र आहे ते बऱ्याच लोकांच्या घरी पण दिसतं आणि आपल्याला सगळ्यांना प्रचलित आहे. त्या मागची काही स्टोरी आहे? अर्थातच मी आता तेच म्हणलं की भारताचा जर इतिहासाचा विचार केला आपण हं, तर भारतामध्ये साधारणतः 6,000 ते 6,500 किल्ले आहेत सापडतात. बरं. आणि किल्ले म्हटलं तर लेह लडाख ते केरळ तंजावर आपला पलक्कड. हं, आम्ही अभ्यासातून हे बघितलं की अनेक किल्ल्यांना प्रत्येक राजा राहायचे आणि राज्याभिषेक कोणी केला नाही मी तुम्हाला आधीच सांगितलं स्वतःचा. सगळ्यांना विरासतमध्ये मिळाली आलेली दुनिया होती ती. हं, फार कमी होते आधी पण फार राज्याभिषेक झाला कारण राज्याभिषेकाचा एक विधी आपल्या पौराणिक कथांमध्ये सापडतो की त्याला एक विधी आहे. जसं सिंपल वे आहेत. आज आपण लग्न करतो आपल्या घरी. हं. आपलं लग्न केलं प्रत्येक धर्मामध्ये त्याचे विधी दिलेले आहेत. बरोबर. कुठे हळद आहे, मग आधी पाहणी आहे, मग साक्षगंध आहे, रिंग सेरेमनी आहे. मी अनेकांना म्हटलं श्रीमंती आहे. श्रीमंती आहे. हे विधी आहेत. हं. हे आज ज्या विधी आहेत त्या काळात नसणार का? हो, नक्कीच. तिथून आलेलेच आहे. आज असं तर कोणी नाही अरे भाऊ संडे आहे भाऊ उद्या 2 वाजता तू माझ्या लग्न लिहून जा जरा मी लग्न करून आलो. हे तसं कोणी म्हणणार नाही. नाही. तर हा जो राज्याभिषेकाचा विधी होता हा विधी होता आणि काशीचे जे पंडित होते काकापट त्यांनी येऊन त्या ठिकाणी महाराजांना केले. आता राज्याभिषेक करण्याचं कारण काय होतं की तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये सध्या 6,000-6,500 किल्ले आहेत आता. त्याच्यापैकी बरेच काही चांगले आहेत साधारणतः आणि महाराष्ट्रातही जवळपास 600च्या वरती किल्ले आहेत. 600च्या जवळ. गडी महाराष्ट्रातच फक्त. महाराष्ट्रामध्ये फक्त. हं,
त्यातल्या त्यात जर आपण विदर्भाचा विचार केला तर जवळपास 60 किल्ले आहेत विदर्भामध्ये. किल्ल्यांची म्हटली तर 16 प्रकारचे किल्ले आहेत. मनुस्मृती, पर्णाली पर्वत, अग्निपुराण, कौटिल्यशास्त्र, प्रत्येक ठिकाणी किल्ल्यांच्या वेगवेगळ्या महती दिल्या आहेत. बापरे! किल्ल्यांचे प्रकार दिलेले आहेत. हं. याच्यातून मी जो प्रकार पाहिला, आम्ही जवळजवळ 16 प्रकारचे किल्ले सापडतात तुम्हाला. त्यातल्या त्या 16 मध्ये आपण 3 प्रकारचे किल्ले मुख्य धरतो. जलदुर्ग, गिरिदुर्ग आणि स्थलदुर्ग. अच्छा. आता शिवाजी महाराजांचा इतिहास जर आला तर शिवाजी महाराज तुम्हाला सांगितलं सह्याद्रीमध्ये, म्हणजे यांचे मॅक्सिमम किल्ले कुठे होते तर गडदुर्गामध्ये. स्थलदुर्गामध्ये कमी होते. आम्ही आमच्याकडचे जो भूप्रदेश आहे त्या ठिकाणी स्थलदुर्ग होते हं. आणि हे बुद्रुक. तर आता महाराजांनी ज्यावेळेस आपली राजधानी तिथे करायचं ठरवलं, 4 राजधान्या होत्या स्वराज्यामध्ये. हं, हं. महाराज जेव्हा आलेत तेव्हा शिवनेरीवरती जन्म आहे महाराजांचा. जन्म झाला तर जन्माचा किल्लाच कधी आणि त्यांच्या ह्याच्यात आला नाही. हं. तिथे कधी राहिलेच नाही ते. 49 दिवस माझ्या मते राहिले, फक्त 39 की 49 दिवस शिवनेरी किल्ल्यावरती. हं. आणि बाकी पूर्ण बाहेरच. मी तुम्हाला सांगितलं 18,306 दिवसाचं. आमच्याकडे रोज आम्ही ते प्रसंग वर्णन करत असतो शिवाजी महाराजांच्या याचं. हं. तर महाराज कसे होते की त्या काळामध्ये आपली जी जनता होती, सगळ्यात पहिले रुलिंग काय करणार? हं. आदेश तुम्हाला मी सांगितलं की एक वतनदारी पद्धत ती होती त्यावेळेस. तुम्ही जिंकला का प्रदेश, तुम्ही इथल्या राणी आहात. हं. राणी साहब ने बोल दिया गुरु साहब को ये प्रदेश दे दो, दे दिया. हं. इसको ये दे दो, ये दे दिया. ही जी पद्धत होती. आणि जे वतनदार होते खालचे, ते काय करायचे, हा जो जी रयत आहे, जी जनता आहे, जनताकडून मूग मागे त्यांनी जे म्हटलं ते पूर्व दिशा. हं. रूल्स अँड रेग्युलेशन्स नव्हते. कोणाचं कंट्रोलिंग नव्हतं. त्यांनी म्हटलं तुमच्याकडे आहे, मला एवढे द्या, एवढे होऊन द्या. तेवढे होऊन घेतले. मला 10,000 पाहिजे 10,000. तुम्हाला तिथे सुनवाई नव्हती काही. हं. न्यायनिवाडा नव्हता होत. तंटे होत होते. तर मग ह्यासाठी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक, कारण वचक कसा बसेल मग तुमचा जनतेवरती. हं. त्या काळात एक पद्धती अजून होती. कुठल्या राजा जनरल पब्लिकेशन नव्हता मिळत. खूप आधी आपण एक पिक्चर पाहिला आहे, योधा अकबर. हं. हा अकबर एक बादशाह होता का कधी-कधी जनतेमध्ये जायचा. बाकी मी इतिहासामध्ये कुठला राजा जनतेमध्ये जाऊन मिसळून काम केल्याचं मला नाही आठवत. हं. हे मी तुम्हाला आधी सांगितलं की बा इतिहास हा माझा सब्जेक्ट नाही आहे. पण आम्ही जे किल्ले वाचतो, अरे यार कुठं राजाचं कधी मिळालं नाही कोणाला. मग त्या हं. काळात राजा जर कोणाला मिळाला नाही, जनतेमध्ये जो गेलाच नाही, तर हं. त्याला राजा मानेल कसं? तर मग मी कोणाला मानत होतो? मी माझा जो वतनदारी होता किंवा माझा जो इथला जो पाटील होता किंवा कुलकर्णी होता किंवा अजून जो कोणी XYZ असेल त्याला मी मानत होतो. मग हं. या सगळ्यांवरती कंट्रोल करेल कोण? एक राजा पाहिजे. हं. ही व्यक्तिगत व्यथा शिवाजी महाराजांना लक्षात आली, की माझेच लोकं माझ्या विरोधात जातात अनेकदा. शिवाजी महाराजांचे म्हणजे शाळांनी त्यांना म्हणजे इतिहासामध्ये गेलं तर खूप काही गोष्टी आपल्याला हं. बघतात. कारण इतिहास वाचत असताना आणि कसं आहे की ती जी फ्रेम आहे राज्याभिषेकाची, ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कशी आहे. पण जेव्हा उल्लेख येतो की तिथे हजर कोण होतं, की शिवाजी महाराजांचा तो राज्याभिषेक आहे, हजर कोण होतं? तर तेवेना नावाचा फ्रेंच प्रवासी होता. त्याला काहीतरी जे असं म्हणतात ना, जमिनी घ्यायच्या होत्या किंवा त्या राजांचे जे शिक्का म्हणा किंवा त्या साईन त्या घ्यायच्या होत्या. तर त्यांना आमंत्रित केलं होतं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला. तर तेव्हा त्या फ्रेंच खलासीने म्हणा किंवा प्रवाशांनी त्यांचं ते दृश्य बघितलं, की सुवर्ण याच्यावर राजा बसलेला आहे, 4 हात हत्ती आहेत आणि त्यांचे सगळे लोक आहेत. तर ते वर्णन त्यांनी कुठेतरी त्याच्या फ्रेंच प्रवाशांनी करून ठेवलेलं आहे. म्हणून ते डोक्यात आहे, की ही एक राज्याभिषेकाची फ्रेम आहे आणि ती चालत आलेली आहे. आता राज्याभिषेकाचं वर्णन जे आहेत, वासी बेंद्रे हे जे होते पहिले, हं. आता या थोडंसं मागे येऊन जाऊ आपण, हं. की आता शिवाजी महाराज होते, यांचं चित्र कुठून आलं? हां, मी आता येणारच होते आता त्याच्यावर, की राज्याभिषेक आपण हाच शिवाजी महाराज हां, म्हणजे त्यांची जी प्रतिमा आहे, की हां, हे अशी दाढी तर असं त्यांचा हे कोणी बघितलं? ह्याचं काही आहे का वासी इतिहासात? बेंद्रे 1919 मध्ये हं. लंडनच्या त्या अल्बर्ट म्युझियमला गेले होते हं. आणि वासी बेंद्रेंनी त्या ठिकाणी ते बघितलं शिवाजी. हं. 1-2 दिवसापूर्वी शेअर पण केलेला फोटो अनेक लोकांना. हं. तो फोटो वासी बेंद्रेने तिथून काढून आणला हं. आणि इथे सांगितलं. ते आद्य इतिहासकार त्यांना म्हटलं जातं. हं. किंबहुना आज त्यांना तर तसं पाहिलं तर आज त्यांनाच पद्मश्री पुरस्कार द्यायला पाहिजे. कारण तुम्ही ज्या माणसाची एवढी हे करता उदो प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराज त्याचं चित्र आणणारा तो व्यक्ती होता. त्यांनी नसतं ते आणलं. हयात आहेत? नाही, नाही गेले. अच्छा, ते खूप गेले. आद्य आद्य म्हणजे बरं. आद्य म्हणजे हां. अच्छा. हं. तर सांगायचं तात्पर्य हेच, की
जर वासी बेंद्रेंनी एवढं मोठं काम केलं आहे, कुठल्या इतिहासकाराला माहिती आहे किंवा कुठला कोण म्हणतो वासी बेंद्रे माहीतच नाही. हं, आज मी जरी 2025 मध्ये काम करतोय, 110 वर्षानंतर मी त्यांचं नाव घेतोय. त्याच्या अगोदर एक माझ्यामध्ये इब्राहिम नावाचा माणूस होता कोणतरी, हं, त्याचं चित्र शिवाजी महाराज म्हणून लिखायला जायचं. हं, याचा उल्लेख तुम्हाला एक केतनपुरी नावाचे एक इतिहासकार आहेत, यंग आहेत त्या हं, केतनपुरी. हं. त्यांनी त्यांच्या पुस्तकात केलेला आहे उल्लेख आता. बरं. त्यांनी काही पुरावे दिलेले आहेत, की त्या काळामध्ये आपण जसं लावतो चित्र, हं, तसं ते कोणतरी इब्राहिम किंवा कोणतरी नाव होतं त्यांचं, हं, हं. त्याचं चित्र लावायचे त्या ठिकाणी. शिवाजी महाराज म्हणून. हां, जेव्हा हे सी वा जी असे 3 अक्षरामध्ये तुटलेले आहेत. बरं. आणि तुम्ही जर आता नागपूरला एक म्हणजे जे प्रतापगड युद्धाचं जे वर्णन त्याच्यात जे वाघनखं वापरले गेलेत, ते हं, नागपुरामध्ये इथे म्युझियममध्ये आहेत इथे. हं, हं, तर तुम्ही जर तिथे बघेल तर त्यांनी ती डब्बीवरती त्या वाघनखाला महत्त्व नाही आहे. त्या डब्बीवरती जे लिहिलं त्याला महत्त्व आहे. हं. पण ते खरे वाघनखं आहेत का? आता त्याच्यात कसं त्याच्यात तेच दिलेलं आहे, की आम्ही काय म्हटलं, आम्ही स्वागत करतो सगळ्या गोष्टीचं. बरं. जे आम्ही आले स्वागत तिथून येस. लंडनमधनं कारण आलेले कसं आहेत असतं, आणि की स्वागत. तुम्ही आज मी म्हणू शकतो आधार कार्डाचं, की मी अतुल गुरु आहे, हं, माझी बायको ही आहे, माझा मुलगा ही आहे. हं. त्या काळामध्ये ती गोष्ट नव्हती ना. वाघनख कुठे आलेले आहेत? नागपूरमध्ये आलेले आहेत इथे. हां. नागपूरला हं, आपल्या सेंट्रल म्युझियममध्ये आलेले आहेत. हं, 8 महिने त्या ठिकाणी हं. आणि ते फेब्रुवारीचे. 2 वर्ष राहणार. हे 2 नाही आपल्याकडे 8 महिने 8 महिने. 8 महिने राहणार. बरं. म्हणजे सध्या ऑक्टोबरपर्यंत आपल्याकडे राहतील आणि इथून तिथे जातील. हं, तर त्या त्या अनुषंगाने त्या काळात असलेली शस्त्रसंधी, शस्त्र हे हं, आपल्याला तिथे बघायला मिळतात त्या ठिकाणी. इम्पॅक्ट जो होता, हं, सायकॉलॉजिकल इम्पॅक्ट. हं, आज आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो, इम्पॅक्ट म्हणतो, मग नेतृत्व म्हणतो, हं, मग तुम्हाला स्वॅल्युएशन म्हणतो, हं, मग त्याला म्हणतात स्वॉट व्हॅल्युएशन, त्याच्यानंतर मग कन्क्ल्युजन्स, त्याच्यानंतर लीडरशिप, कॅप्टनशिप, टेकिंग द डिसिजन्स. हं, हं, ह्या ज्या गोष्टी आहेत, हं. या सगळ्या गोष्टींचे सरदार कोणी असतील तर शिवाजी महाराज आहे. प्रत्येक उदाहरणामध्ये आता जर गनिमी कावा आला, ह्या सगळ्या गोष्टी येतात त्या त्या ठिकाणी. मी तुम्हाला आपण एक सब्जेक्टमध्ये सुटला होता आपला एक कोणता राज्याभिषेक. हं. राज्याभिषेकही तो होता की जो शिवाजी महाराजांनी करवून घेतला. त्याची तुम्हाला थोडक्यामध्ये मी सांगितली काय होतं, की रचना कशी होती किंवा काय काय होत होतं. वचक नव्हता, लोकांवरती अत्याचार होत होते. या सगळ्या गोष्टींचा विकासशील कार्याचं कारण होतं म्हणजे शिवाजी महाराज. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की रचना हं, जे किल्ल्यांमध्ये आम्ही काम करतो. हे शिवाजी महाराजांचे अनेक सगळे स्थापत्यकार होते, बरेच काही लोक. अर्जुजी यादव, हिरोजी इंदुरकर हं. वगैरे वगैरे बसकुळ होते. मी येणार होते याच्यावर, की हां. तर स्थापत्यशास्त्र म्हणजे काय ते आधी सांगा. हां, तर ते हिरोजी इंदुरकर वगैरे. हां. तर हे मी जोडून याच्यासाठी राहिलो रिंग, हं. की आपण आलो होतो कोल्हापूरवरून. बरं. ते वाघनखं. हं, प्रतापगडला आलो वाघनखं. प्रतापगड. शिवाजी महाराजांचं जे स्थापत्य होतं, हं, एक ग्रंथ त्यांच्या यांनी लिहिला होता त्यांच्या मंत्र्यांपैकी, आज्ञापत्र. आज्ञापत्रामध्ये त्यांनी किल्ला कसा असावा, किल्ल्याच्या भोवताल काय असावं, सैनिक कसं असावं, राजशिष्टाचार कसा असावा, हं, या सगळ्या गोष्टी त्यांनी पेरणी कशी करावी, त्याच्यानंतर राज्याचं आचरण कसं असावं, स्त्री धोरण कसं असावं, सगळ्या गोष्टी त्या आज्ञापत्रामध्ये बऱ्याच काही गोष्टी दिलेल्या आहेत. आणि हे आज्ञापत्र म्हणजे एक डिक्शनरी आहे राज्याची. तर त्या डिक्शनरीमध्ये सगळं दिलेलं आहे. त्याच्यातच एक गंमत आहे, की राज्याची जी आपण आज म्हणतो नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट, हं, हे कसं असायला, हे सगळं हे पहिलं आपण जर बघितलं आम्ही पुस्तक, तर ते दिसतं कौटिल्यशास्त्रामध्ये पूर्वार्धामध्ये कौटिल्यशास्त्राच्या 2 हं, पुस्तकं हं. चाणक्यांच्या. आणि दुसरं जे दिसतं त्याच्यामध्ये नगर रचना ज्याला म्हणतो, ती दिसते आज्ञापत्रात. बरं. गडाचा पालक कसावा, गडाचा सेनापती कसावा, हे सगळं. तर आपण स्थापत्यशास्त्र हां, म्हणजे तर काय? ते हां. त्याच्याचकडे येतो आहे. हं. हे सगळं कारण स्थापत्यशास्त्र इज डायरेक्टली रिलेटेड विथ शस्त्र. शस्त्र. येस. ते थोडं समजून सांगा. मी तुम्हाला ते समजून शस्त्र आणि अस्त्र हं, हे 2 व्यक्ती असे आहेत, की शस्त्र मारायचं आहे हं, आणि अस्त्र बोलायचं आहे. म्हणजे मला कुठलंही शस्त्र चालवायचं असेल, लढाई करायची असेल, स्थापत्य आहे. जर मला इथून तेल टाकायचं असेल तर मला जंग्या पाहिजेत. हं. बाण मारायचं असेल तर मला छिद्र पाहिजे. बंदूक पाहिजे असेल तर बघायला एक छिद्र पाहिजे, मारायला एक जंग्या पाहिजे.
बसायला एक रेवणी पाहिजे, बसायला एक पांजी पाहिजे. हे स्थापत्य आणि शस्त्र आहे. आता वेद और विद्या. वेद आणि विद्याने तुम्हाला काय दिलेलं आहे, की वेदांमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, की बा तुमचं घर कसं बसावं, कुठं काय, 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 काय करा. विद्येने काय सांगितलं, अभ्यास कुठे करावा, काय कुठे करावं, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि या सगळ्यांचा भाग तुम्ही त्या शस्त्र चालवताना घेतलेला आहे. म्हणजे सिंपल उदाहरण आहे. तुम्ही आता तलवारीची गोष्ट केली, मग कविता एक 10-12 याची आहे शस्त्र आणि अस्त्राची. तर मी या टेबलवर बसल्यानंतर मला इथे काय उपयोग पडतं? तलवार मी कुठे चालवायची, बाणा कुठे मारायचा, भाला कुठून मारायचा, हे त्या स्थापत्याच्या दृष्टीनेच सगळं केलेलं आहे. म्हणजे तलवार घोड्यावर बसून चालवायची वेगळी आहे. हं, तलवार राजासोबत जाणारी वेगळी आहे. हं. तलवार राजांची वेगळी आहे. तलवार जो उभा आहे त्याची वेगळी आहे. तलवार भोकसण्याची वेगळी आहे. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं प्रत्येकाला डिफाईन वेगळी केलंय. आहे. हं, तलवारीच्या मुठी वेगळ्या आहेत. हं. मुठींचे प्रकार वेगळे आहेत. तलवारीला जवळजवळ 18 पार्ट्स आहेत. नेत्र, टोक, पाठ, पखज हं, हं. असे वेगवेगळे आहेत. आणि हे डायरेक्टली रिलेटेड विथ स्थापत्य. स्थापत्य म्हणजे घरामध्ये आपण वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्र. अच्छा. म्हणजे हे आधीपासून दॅट इज चालत आलेलं आहे. टोटली रिलेटेड विथ लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड. ओके. तुम्ही जर कुठल्याही किल्ल्यांचा अभ्यास केला, हं, तर किल्ल्यांमध्ये वारा मुबलक असणार, हं. किल्ल्यांमध्ये थंडी वाजणार नाही. त्यांचे काटकोन, आता तुम्हाला उदाहरण दिलं, आपली ही लकुजी राजांची समाधी आहे. बरं. हे स्थापत्य. ही लकुजी राजांची समाधी आहे आपल्या सिंदखेड राजांना. हं. लकुजी राजे म्हणजे कोण? शिवाजी महाराजांचे आजोबा, आजोबा. जिजाऊंचे वडील. हं. तर यांच्या इथे तुम्ही जाल, ही समाधी जर तुम्ही बघितलं, त्याचे काटकोन आतमधले, ही कुठे आहे? हे आपले इथे सिंदखेड राजा, जिजाऊंचा जन्म झाला बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये. अच्छा. तर याचं स्थापत्य कसं आहे, की याच्या आतमध्ये जिने आहेत वरती चढायला. हं, त्याचे काटकोन वगैरे तुम्ही मोजाल. हं, आता त्या केव्हा, त्या 16व्या-15व्या शतकात किंवा बनलेली आहे काही 16व्या शतकात, हं, 17व्या शतकात. हं. तर ही बनवली त्या काळामध्ये. तर अशा अनेक गोष्टी आहेत, की त्या काळात बनलेल्यानंतर त्यांचे काटकोन वगैरे कसे एवढे परफेक्ट होते आपल्याला माहिती. बरं किल्ल्यांना कसं डिफाईन कराल? किल्ला मी आपण येणार होतो. 3 किल्ले ती आपण मगाशी सोडले होते मध्ये किल्ल्यांना, हं, की जलदुर्ग, गिरिदुर्ग आणि स्थलदुर्ग. हं, हे 3 किल्ले आहेत. मुख्यतः शिवाजी महाराजांचे किल्ले गिरिदुर्ग आहेत. हं. आपला नागपूरचा किल्ला नाही आहे, हाय टेकडी, बडी टेकडी, छोटी टेकडी. पण रामटेकला नगरधन नावाचं जे गाव आहे, नगरधन नाव तो किल्ला आहे, तो स्थलदुर्ग आहे. शनिवारवाडा हा स्थलदुर्ग आहे. बरं. चिखलदुर्ग, बुरुदुर्ग, पुष्कळ आहेत, जंगलदुर्ग वगैरे वगैरे पुष्कळ आहेत. मी सांगितलं 16 प्रकारचे दुर्ग आहेत. आपण त्याच्यावर डिस्कस केलं तर तो एक खूप मोठा खूप मोठा विषय subject होऊन होतो. जाईल. हां. पण या 3 प्रकारांमध्ये महाराजांचे जास्तीत जास्त किल्ले गडदुर्गांवरती होते. बरं. आणि हे किल्ल्यांचं जे स्थापत्य आपण म्हणतोय, मी तुम्हाला शस्त्र आणि शास्त्र सांगितलं तुम्हाला मी हं, आता. हं, हं. तर तलवार आणि ढाल, म्हणजे मी शस्त्र स्थापत्य हे याच्यासाठी म्हटलं, की कुठल्या किल्ल्यावर तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला रस्ता जो असतो, डावीकडे खाई आणि उजवीकडे भिंत दिसणार. बरं. कारण काय, तर तुम्ही हातामध्ये ढाल आणि तलवार जी घेऊन चालवाल, तर तुम्हाला वरतून तुला मारता येईल. तर समजा मी ही तटबंदी आहे हं, किल्ल्याची, मी असं चाललो तुमच्याकडे हं, हं, वार करायला, हं, तर हं. इथून तुमचे लोक माझ्याकडे वार करतात, तर मी त्यांना थांबवील. हं. मी लढू शकणार नाही. मी मला वाचवेल, की त्यांचा धार शस्त्रांचं घेईल. हां. दोनपैकी एक काहीतरी होईल म्हणून. पण हीच भिंत इकडे असेल, तर मी आरामात असं करून मी इकडे लढू शकेल. बरोबर. तर म्हणून कुठल्याही किल्ल्याचं स्थापत्य असं आहे, की किल्ल्यावरती चढणारा रस्ता हा किल्ल्याच्या डावीकडे खाई आणि उजवीकडे भिंत असाच असणार. अच्छा. म्हणजे न वास्तू जे म्हणता आलं ते आधीपासून चालत आलेलं आहे. आधीपासून आहे. आता हे नव्याने परत अ, उदयास आलं, आणि की त्या काळात मध्ये कसं होतं, की वारे, आपण जे वारे पाहतोय किंवा हं, इथे वाहतात इकडे वगैरे, हं, ह्या वाऱ्यांचा म्हणजे मी तुम्हाला लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडचा जो प्रकार सांगितला तो, हं, त्यानंतर तिथे मुबलक पाण्याचे प्रकार, हं, किल्ल्यांवरती पाणी. हं, आता जर आपण विचार केला तर जंजिरा किल्ला आहे, हं, सिंधुदुर्गावरती पाण्याचा आहे. हं. जंजिरा किल्ल्यावरती तुम्हाला 2 विहिरी आहेत गोड पाण्याच्या. मग त्या समुद्रामध्ये या विहिरी कुठून आहे याचे उत्तर आपल्याकडे नाही आहेत. बरं. आकड्यांचा किल्ला आहे 22 भरपूर काही. बरं. स्टार शेपमध्ये एक किल्ला आहे. हा, तो कुठला आणि कारण काय बाबासाहेब त्याबद्दल? पुरंदरेंचा मगाशी उल्लेख निघाला. बरं. तर बाबासाहेबांनी मला एक मेसेज दिला, की अतुलजी एक तुम्ही लिहून ठेवत राहा. हं, अतुलराव म्हणायचे मला ते. हं, त्याच्यावर मी बरेच टूर केलेत. आनंद यात्रेमध्ये बरेच काही त्यांचे बरेच किल्ले पाहिले. हं, काय असतं, की ज्याला ज्ञान असतं त्याच्याकडून ज्ञान घ्यावं देणाऱ्याने, आपण लिहून ठेवावं असं. हं, हं,
तर त्यांनी मला एक सांगितलं की तुम्ही हे किल्ले बघता तर तुम्ही हे क्लासिफिकेशन करा. अच्छा. किल्ल्यांचं क्लासिफिकेशन करा. अजूनपर्यंत भारतात कोणी केलेलं नाही. हं, म्हणून मी त्यांच्याच आशीर्वादाने भारताचे किल्ले बघत गेलो. अनेक जवळपास 500-600 किल्ल्यांची माझी व्हिजिट झालेली आहेत हं, आणि मी त्यांना क्लासिफिकेशन्स केलं किल्ल्यांना. तर मी क्लासिफिकेशनमध्ये असं बघितलं की सगळ्यात लहान किल्ला कुठे येतो? हं, सगळ्यात मोठा किल्ला कुठे येतो? हं. तर सगळ्यात लहान किल्ला कुठे येतो? तर आपला मोर्टेलो टॉवर म्हणतात. हा युरोपियन शब्द आहे. मोर्टेलो टॉवर. आणि तो आपल्या आहे कुठे? हा आपल्या मुंबईमध्ये आहेत. तो मोर्टेलो टॉवर एक तो कुलाब्याचा किल्ला आहे. त्याच्या जवळ एक मोर्टेलो टॉवर आहे. एक सिंगल एक बुरुज असतो. हं, एका बुरुजामध्ये 2 सैनिक विथ ॲम्युनिशन, तलवार वगैरे घेऊन राहणारा त्याला सगळ्यात लहान किल्ला म्हटलेला आहे. बरं. आणि त्याला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये काही शब्द नाही आहे. हं, तो युरोपियन शब्दच असतो. मी निनाद वेडेकरांकडूनही ते कन्फर्म केलं त्या काळामध्ये. निनादजी नाही आहेत. हं. पण मोर्टेलो टॉवर ह्या शब्दाला सगळ्यात लहान किल्ला म्हणून म्हणतात. बरं. ग्रेट चायना वॉलला आपला उल्लेख नेहमी करत असतो. पण आपल्या महाराष्ट्रातही एक महाराष्ट्रातच आहे नाही ना? राजस्थानमध्ये आहे. राजस्थानमध्ये म्हणजे आहे किल्ला. पण चायनालाच का? आपल्या भारताच्याच जर किल्ले असेल तर काय त्याला कसं असतं, वेपन. की आम्ही अनेकांना म्हणतो, हं, की किल्ल्यामध्ये काय ठेवलं आहे असं? हं, आता तुम्ही जसं मला स्टारशिपमध्ये विचारलं, हं, तर हा स्टारशिपचा किल्ला कर्नाटकमध्ये आहे, दक्षिण कर्नाटकमध्ये. हं, मंजिराबाद किंवा मंजिरागड म्हणून आहेत. हं. तो त्या ठिकाणी बांधला आहे. त्याचा पूर्ण स्टारशिपसारखा किल्ला आहे तो. बरं आणि कारण हं, आणि तिथे एक विशिष्ट वैशिष्ट्य त्या किल्ल्याचं असं आहे, हं, की त्याला आपण तटबंदीवरती चालायची दिसतो त्याच्यावर अशी म्हणजे राउंड शेपमध्येची तटबंदी आहे वरतून. हं, त्याचं कारण असं की तिथलं रेनफॉल. तिथे रेनफॉल जास्त आहे म्हणून किंवा पाणी इथं शेवाळ न व्हावं म्हणून त्या ठिकाणी. पण हे स्थापत्य करत असताना अनेकदा भौगोलिक परिस्थितीचा विचार करून म्हणजे तिथे दगड कोणता आहे, तो तिथे राहील की नाही, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो. हं, दुसरी गोष्ट आलं की एक आत्ता किल्ला 36 किलोमीटरचा किल्ला, बाउंड्री वॉल असलेला. आता 36 किलोमीटर बाउंड्री वॉल कोणाला म्हणतात कोणी विचार करेल, तो 36 किलोमीटर बाउंड्री वॉल. तो कुंभलगड जिथे महाराणा प्रताप राजा कुंभाने बांधलेला. बरं. राजस्थानमध्ये आहे जवळपास. हं, हं, तर राजस्थानमध्ये ह्या किल्ल्याला आम्ही म्हणतो की बा तुम्ही चायना वॉल करता, ही आपली चायना वॉल आहे ना एवढी मोठी. 36 किलोमीटर पूर्ण बघताना प्रचंड ताकद लागते. हं. जवळपास तिथे 350 मंदिर आहेत त्या किल्ल्यावर. बरं. तर एवढा मोठा किल्ला आपल्या भारतात आहे. तिथे एक मंदिर आहे. त्या किल्ल्याला आधी राजा कुंभाने बांधायला घेतला. हं, त्यावेळेस कसं झालं की कोणी ब्राह्मण कोणी असतील त्यांना की तो बांधला जात नव्हता किंवा काही अडचणी यायची त्यांना. तर त्यांना त्यांच्या गुरु की कोणते एक हे होते. तर त्यांनी सांगितलं की इथे जोपर्यंत कोणी मनुष्य आपला बळी देणार नाही, हं. तोपर्यंत हा किल्ला बांधला जाणार नाही. बापरे! आणि तुम्ही कुंभलगडला जाल, तर पहिलेच त्यांचं मंदिर आहे. बिलकुल पहिल्या दरवाजावरती. मग बळी दिल्या गेली? हां, त्यांनी त्यांनी बळी दिला त्यांचा. मनुष्य बळी? हा मनुष्य. बाप या सगळ्या मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत. हं, आपण हं, याचे प्रमाण आपल्याला मिळतील की नाही हे काहीच माहीत नाही आपल्याला. हं. अनेक ठिकाणी. आता आपण राजस्थानमध्ये बोललो जोहर झालेला आहे. राणी हो. पद्मावतीचा. आपल्या विदर्भातही जोहर झालेला होता इथेच. त्याचे तर पुरावे आहे उलट. विदर्भात? हां. कुठे? विदर्भामध्ये नरनाळा किल्ला आहे. हां. आपला सॉरी गाविलगड. हं, गाविलगड किल्ल्यामध्ये भोसलेंचं राज्य होतं. त्यांचे बेनिसिंग म्हणून त्यांचे सरदार होते. ते हं, तिथले सरदार होते. हं. आता त्यांचं मूळ घराणं इथे राहतं. बैतुल्ला. त्यांना किल्लेदार म्हणतात. मोठे आसामी एकदम. तर त्यांच्या 9 बायकांनी ते जोहर केलेलं आहे त्या ठिकाणी. बापरे! इंग्रजांच्या डायरीमध्ये 13 बायकांनी केलेलं होतं. ते म्हणतात की आम्ही 9 बायकांना वाचवलं. हं, ते त्यांचे वृंदावन आहे. पण काही त्याला हं. असीरगड नावाचा किल्ला पण एक आहे जो बऱ्हाणपूरला हो. आहे. तिथे त्या किल्ल्याची नकारात्मक अशी स्टोरी काहीतरी काय आहे. असतं ऊर्जा आहे असं हो. म्हणतात. असे अनेक धूपगड आहे, भानगड आहेत किल्ला सॉरी. हं, त्याच्यानंतर हा असीरगड आहे. हं, त्यानंतर तुम्ही जैसलमेरला जाल. जैसलमेरच्या आधी एक हॉन्टेड विलेज म्हणतात. हं, जैसलमेरच्या पलीकडे हं. हॉन्टेड विलेज म्हणतात. तर हे कसं असतं, की या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जीज येत असतात. तुम्ही तिथे गेल्यात? हो. आम्हाला आमची जेव्हा काही किल्ले फिरायला जातो, हं, तर पहिली आमची एक प्रक्रिया असते. मी तुम्हाला मगाशी म्हटलं स्टार्टिंगला, हं, की शिवदुर्ग, शिवसंस्कार, शिवविज्ञान हं, हे आम्ही शिवाजी महाराजांना का समर्पित केलं? त्याचं कारण असं होतं, की तिथून आम्हाला काहीतरी महाराज मोहिमेवर जायचे, अमावस्याला गेले असतील. खूप मोहिमा अमावस्याला निघाल्या अशात. पण काही त्यांनी प्रथा शिकवून गेल्या. हं, ते कुठे पूजा अर्चा करायचे, हं, कुठे बरोबर सगळ्या गोष्टी म्हणजे महाराजांच्या ज्या सान्निध्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत, त्या आम्ही आता इथे आत्मसात करतो. आम्ही कुठल्या किल्ल्यावर जात असताना पहिले आपण एक कापूर जाळायचा बुवा, काही हं. उदबत्ती जाळा किंवा उदबत्ती करा. आता आजच्या ह्याच्यामध्ये काय झालं लोकांनी त्याला काहीतरी वेगळा म्हणजे मी कापूर जाळला किंवा शेंदूर फासला तर लोक म्हणतील, "अरे, हे तो ऐसा आहे." ते लोकं डिफर करतात. हं, हं, हं. पण खरं वेळ व्यवस्था त्याच्या मागचा आम्ही एक विज्ञानामध्ये हा शिकलो, की तुम्ही कुठेही जात असाल, मला तुमच्या इथे
येऊ का ही परमिशन असते ना. बरोबर, बरोबर. जरी तुम्ही मी इन्व्हायटेड असेल तरी येऊ का. म्हणजे आपण वास्तुशास्त्रामध्ये पण म्हणतात, की जेव्हा आपण घर बांधायला घेतो, तर सगळ्यात आधी तिथे जे भूमिपूजन म्हणजे ती तीच परमिशनच तीच आहे असते, की तीच आहे तिथल्या तेच सेम अ, शास्त्र किडे, मुंगे, मात्रे हे सगळे त्यांना, शास्त्र की बस आम्ही इथे स्वतःचं आता हे बस तेच एक वस्ती गंमत आहे. करतोय. तर हे जे किल्ले आहेत जसे तुम्हाला हां, आसिरगड म्हटलं तर हां. आसिरगडमध्ये अश्वत्थामाची एक कथा प्रचलित आहे की ते येतात त्या मंदिरामध्ये हं. बोलवात अजूनही ते चालू आहे. हो. अनेक टीव्हीवाल्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला पण काही ते की मिळालं नाही. तिथे पण दिवा दिवा लावलेला लावतो असतो आणि ते पट उघडायच्या कसं काय आधीच. ते कसं असतं ते हे काय आपण कारण अश्वत्थामाला श्राप मिळालेला आहे हो श्रीकृष्णाचा, की तुम्ही भटकत तुम्ही राहा. भटकत राहाल. हां. तर आता या सगळ्या गोष्टी आहेत की याला मानव या न मानवाला किस्सा आहे. पण असा पर्सनली तुम्हाला तिथे गेल्यावर काही अनुभव आला? वाईब्स मिळतात. मिळतात? हो 100% आम्ही काय झालं होतं? मी आता तुम्हाला गंमत सांगतो. लाईव्ह आम्ही या नरनाळा किल्ल्यावरती गेलो होतो. हं. तर नरनाळा किल्ल्यावर आम्हाला म्हटलं की तुम्ही यावेळेस नका जाऊ. आपल्या प्रेक्षकांना सांगा नरळाकडला कुठे हा आहे? अमरावतीमध्येच आहे. हं. गाविलगड आणि आता प्रोजेक्ट टायगर नरनाळा किल्ला. बरं, त्याच्या बाजूला आहे तिथे टायगडी. बरं. तर मी ही लाईव्ह गोष्ट सांगतोय. हं. ह्याच्यात तुम्ही निगेटिव्ह म्हणून नाही या, पण दॅट्स अ लाईव्ह. हां, म्हणजे जो हां, अनुभव आला तोच अनुभव आहे. आपल्याला सांगायचा आहे. हां. आता सिंपल आहे की आम्हाला तिथे जे जाणकार लोक होते हं. आणि ही सगळ्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे हं. सांगायला की निगेटिव्ह वाईज म्हणून नाही पण हां, एक हां. उदाहरण आहे की हां, हां. ते कसं कन्व्हर्शन होतं. बरं. आम्हाला अनेक असं की तुम्ही जा तिथे पण यावेळेस तिथे थांबू नका तुम्ही. हं. या तुम्ही आपल्या जागेवर इथे येऊन या. कुठली वेळ होती ती? ती साधारण दुपारी 12:30ची वेळ असेल. बरं. दुपारी हं. आम्ही तिथे गेलो आणि एक दिल्ली दरवाजाकडे आम्ही जायचं होतं आम्हाला. त्यामुळे म्हटलं चलो चलते ना म्हटलं तर आमचा गडी होता नाही म्हणे 12:30 वाजून थांबून जा म्हणे. आता गंमत कधी तरी आम्ही वापस आलो आणि आम्ही आमच्या थोड्याशा अलीकडे थांबलो. हं. पण गंमत काय झाली की आम्ही लावलं होतं परफ्यूम डिओ. बरं. ठीक आहे. तर डिओ लावले असल्यामुळे काय झालं की तिथून तो 12 ते पाऊण हं. म्हणजे 12:30 ते पाऊण 15 हं. मिनिटाचा स्पॅनमध्ये हं. करोडो मधमाशा जातात आणि वापस येतात पाणी प्यायला. म्हणजे पर्टिक्युलर त्यांचं जो वेळ आहे. येस येस बरं. हे त्यातल्या जाणकारांनी आम्हाला सांगितलं. हां. आमच्यासोबत आमचा गडी पण सांगतो पण आम्ही थोडंसं त्याला दुर्लक्ष केलं. निग्लेक्ट आम्ही केलं. निग्लेक्ट केलं. हं. आम्हाला जवळजवळ 15 ते 20 मधमाशांनी आज चावलं. ही प्राण्यांची गोष्ट होती. आता ही गोष्ट कशी आहे त्याच्यानंतर मग आम्ही तिथे ठिकाणी इथे तुम्ही जाऊ नका. इथे तुम्हाला वाईब्स निगेटिव्ह मिळतील. ही कुठली गोष्ट? नरनाळा किल्ल्याची. तिथलेच. हां. तिथलीच. हं, हं. आम्ही तिथून तर मग आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला भूक लागली होती. आमची भूक आपोआप बंद होऊन गेली. का? काही आहे तिथे असं? नाही काय होतं की त्या ठिकाणी असंख्य लोकांचे जीव प्राणी गेले असतात. कोण कुठे नसतात याची ओह! काही शाश्वती नसते तुम्हाला त्या ठिकाणी. हं. त्याचं नंतर मी आल्यानंतर मी खूप चिंतन केलं की यार मी तर जेवतो रोज. पण मला कोणी म्हटलं की यार त्या स्मशान घाटामध्ये हा समोसा खा. तुम्ही खाऊ शकेल का? नाही. तर नाही. तर मग कारण काय की फक्त माझ्या डोळ्यांनी चित्र दिसत आहे. मी त्या डोळ्यावर पट्टी बांधली मला मित्रांनी नेऊन ठेवलं स्मशानात का? तर खातील म्हणून. हां. तर तशी त्या ठिकाणी माझे डोळे उघडे असल्यामुळे माझी व्हिज्युअल सायकॉलॉजिकली सायकॉलॉजी जे जी आहे हां. ती त्याला चेंजेस करते आणि मला ते पूर्ण वाईब्स. उदाहरण के तौर पे मी त्याचं अजून एक उदाहरण दिलं लोकांना की हं. एक सुंदर स्त्री दिसली की माझे आपोआप डोळे पलटतात. काय सुंदर आहे रे! हे विचार जे मनात येतात. एखादी घाणेरडी स्त्री दिसली, घाणेरडा माणूस दिसला, काय घाणेरडा आहे. हे जे विचार आहेत हां. हे त्या ठिकाणी निगेटिव्ह पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला क्रिएट करतात. म्हणजे ते सायंटिफिकली रिझन सायंटिफिकली आहे. रिझन त्याच्यामध्ये काही अंधश्रद्धा किंवा काही काहीच नाही. बिलकुल नाही. 100. आता हं. त्याच्यामध्ये काय झालं की एक दिल्लीचे एक दाम्पत्य होतं गुप्तावण डॉक्टर. ते पीएचडी होल्डर होते. हं. ते त्या भानगड किल्ल्यामध्ये गेले होते. त्यांनी काय केलं की कोणत्या रेज असतात आजकाल त्यांनी चेक आलेले आहेत रेज. हां, भानगड किल्ल्याच्या बऱ्याच स्टोरी आहेत. हां. तर त्यांनी ते रेज ठेवले इथे हं. आणि समजा कोणी क्रॉस झालं तर तो लाल लाईट जळायचा तिथे. हं. हे आपल्या एका 4 टीव्ही कुठल्या टीव्हीवरती पण आलेलं आहे ती गोष्ट. बरं. हां, ती लाईव्ह डिटेक्ट लाईव्ह काय हां. कुठली ती टेस्ट असते हां. आणि ते डिटेक्शन ते म्हणतात तिथे. हां. तर ते कोणी न जाताना हे कसं काय जळतोय लाईट बुवा. हं. हे वॉज ए तर ही दिस वॉज अ थिंग. कारण आपण स्कॅन करतोय. आपण स्कॅनिंग करतोय. तर ते पण स्कॅन करा. तर मग इथून कोणी चाललं असतं नाही. मग हा स्कॅनिंग दिसलं काय कसं? करतो? दिसतं कसं आहे? हं. हे त्यांना ते बिमार पडले मॅडम. तर मॅडमनी वरतीच गेले. मॅडम नाहीत वाचले. तर हे अरे अशा अनेक गोष्टी आहेत की हं. जे आपण किल्ल्याच्या मधून निघतो आपण. बरं. आता अंडाकृती किल्ला आहे. हा अहमदाबादचा किल्ला आहे. एक अंडाकृतीचा किल्ला आहे. हं. मग एक किल्ला आपण सिल्क रूट म्हणतो. भारत सिल्कचा मोठा व्यापार. ते कुठे होता यार आम्हाला माहीत नाही. आता आम्ही भूगोल हिस्ट्री विसरून जातो. लद्दाखमध्ये चिटकान. तिथून मोठमोठे बंकर्स आहेत. आपण बंकर म्हणतो. तिथून चायना आणि अफगाणिस्तानला रूट गेलेला आहे. आजही ते जाऊन आली आहेत टीम. हं. म्हणजे पुरावा आहे त्याचा की तिथे बरं. आज आजही हे आहेत त्या ठिकाणी.
आणि तिथून सिल्क रूट चालू होता ते किल्ल्यांमध्येच. आपण तिथून खालती आलो लाल किल्ला आहे. लाल किल्ला कोणाला दाखवत नाही. इतक्या प्रचंड खोल्या आहेत लाल किल्ल्यामध्ये, की इट्स अ हिस्ट्री आणि मिस्ट्री आहेत. बरं. सर तुम्ही अनेक इथे रिप्लिका आणलेले आहेत. हां. तर त्यांचं काय महत्त्व आहे ते थोडं सांगाल? मी तिथून आलो होतो इकडे दिल्ली, लाल बरं. किल्ला. लाल किल्ल्यावरून आम्ही आलो आहेत दिल्ली. फतेपूर सिक्रीला. मोठा बरोबर. बुलंद हां. बुलंद. कारण भारताचं पूर्ण केंद्र फतेपूर सिक्री होतं आणि नंतर दिल्लीला गेलेलं. हं. तर आता हे जे फतेपूर सिक्री, जयपूरचा तुमचा जयगड म्हणा, आसिरगड म्हणा, हं. प्रत्येक किल्ल्याचं आपापलं वैशिष्ट्य आहे. जयगडवरती सगळ्यात मोठी तोफ आहे जगातली. बरं. त्यांनी 100 लोकं मेले होते म्हणतात एकदाच. हं. प्रचंड मोठी. काल ती उतरतो आपण. पहिला टेलिफोन कोणी ग्राहम बेलनी केला, पण नाही आम्ही तर पहिला टेलिफोन ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये आहेत. हां. कसा आहे फोन? 2 छिद्र आहेत. हं. एक बोलण्याचा आणि एक ऐकण्याचा. हो. आणि खालती त्यांची 8वी राणी राहायची. 8वी की तिसरी राणी की 4थी राजाची, ग्वाल्हेरच्या राजाची. म्हणजे गुजरी महल म्हणून म्हटलेलं आहे खालती. ती आदिवासी मुलगी होती म्हणून खालती. राण्यांसोबत नव्हती. तर तिथून तिथपर्यंत राजाला बोलायचं म्हणून ते फोन केलेले होते. आहे अच्छा. तिथे. हे 2 छिद्र कशाचे आहे बुवा? वरच्या राजवाड्यामध्ये आणि खालच्या गुजरी म्हणजे महलमध्ये. पहिला तिथे हां, मग काय फोन. ते माहीतच नाही ना कोणाला. हां. आम्ही हे जेव्हा एखाद्या जाणकार व्यक्तीकडून जाणून जर तू घेते याचा प्रयत्न करतो की नेमकं काय आहे, तेव्हा लक्षात आलं की हा तर फोन आहे यार, आता खालती बोललं जातं. तर बरं. अशा अनेक गोष्टी आहेत किल्ल्यांमध्ये की हं. त्या ठिकाणी आहेत. आता आपण पतियाळा नाव सगळ्यांना माहिती आहे. पतियाळ्यामध्ये 3 खंदक आहे मोठे-मोठे. हं. हा नागपूरचा आपला किल्ला आहे, यालाही वरती खंदक आहेत. हं. नागपूरचा सीताबर्डी जो किल्ला आहे तो हा खरंच किल्ला तेव्हापासून आहे? नाही, किल्ला नाही. हा तर इंग्रजांनी बांधलेला आहे. हा हं. एक बडी टेकडी, छोटी टेकडी हा किल्ला नाही आहे. बरं. पण इथे एक 2 वैशिष्ट्य इथे खास आहेत. एक 280 डिग्रीमध्ये फिरणारी तोफ आहे. हं. जिगसॉ म्हणतो तशा ह्याच्यामध्ये. हं. आणि एक जे कोणी पाहिलं नाही, हं. हनीकोंब नावाची वॉटर कन्झर्वेशन सिस्टीम या ठिकाणी होती. सीताबर्डी किल्ल्याला. सीताबर्डी किल्ल्यावरती. बरं. आम्ही पाहिलेली आहे ती हं, हं. आधी. हं. आणि आतमध्ये मोठे टँक्स होत्या. आता कालांतराने माझ्या अंदाजाप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी भारताने काहीतरी दस्तावेज वगैरे आणि सेंट्रल प्लेस एकदम सेफ आहे म्हणून त्या ठिकाणी बरं. असू शकतं. हं. तर असे किल्ल्याचे महती करता आपण काय झालं, की जेव्हा आम्ही किल्ल्याच्या दुनियेत आलो, किल्ले बनवा, इतिहास जगवा या थीमकडे, तेव्हा असं वाटलं की किल्ल्यांचे जे कन्झर्वेशन आणि प्रिझर्वेशन करायचं आहे. हं. तर आम्ही किल्ल्यावर जायचं त्याच्यामध्ये सगळं तुटलेलं आहे, पडलेलं आहे या ठिकाणी. मग त्या गोष्टीला आम्ही मातीमध्ये बनवायचं. तुमच्यासमोर या ज्या गोष्टी आम्ही हं. बनवतो, या ज्या काही गोष्टी सांगतो, या गोष्टी आपण त्याला चांगलं रूप कसं देता येईल याकडे. किल्ल्याच्या रिप्लिकाच बनवणं हे माझं सगळ्यात मुख्य काम. याच्यातून या इतिहासाकडे आणि ह्या जे काही आपण आज बोलतो आहे, हं. हे सगळं किल्ल्याच्या अनुषंगानेच आम्ही इकडे आलेलो आहे. बरं मुलांना किल्ले बनवणं शिकवता तुम्ही हे आहे एक. पण आजच्या मुलांनी का बनवावा किल्ला? त्याच्यामागे काही रिझन? हो, बिलकुल. हं. आज तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जाल अनेक, हं. ज्याला आपण करियर गाईडलाईन्स म्हणतो. बरं. आज किल्ल्याच्या अनुषंगाने मी 150 सब्जेक्ट तुमच्या समोर ठेवतो. हं. आज आपण जिथे बसलेलो आहे ती वास्तू आहे. हं. बोलतोय हा माईक आहे. हं. मग त्या काळात काय होतं बोलायला? साऊंड फ्रिक्वेन्सीची उदाहरणं आहेत. बिजापूरचा हं. एक हॉल आहे. हं. तिथे साऊंड फ्रिक्वेन्सी आहे. गोळकोंडा आहे, तिथे टाळीची फ्रिक्वेन्सी आहे. लखनौला जाल, भूलभुलैयामध्ये आवाजाची फ्रिक्वेन्सी आहे. तुम्ही लाल किल्ल्यामध्ये जाल, हं. जिथे राजवाडा होता तिथे पाहाल तिथे साऊंड फ्रिक्वेन्सी आहे. असे दक्षिणेमध्ये तुम्ही काही मंदिरं जाल, तिथे साऊंड फ्रिक्वेन्सी इथे टाळी वाजवा, तिकडे येतात. ते कसे जायचे? त्या ठिकाणी ती दगडाची जी राच आहे, ती दगड कोणता वापरलेला आहे, ती गोष्ट ही सायंटिफिकली अजूनही प्रूव्ह झालेली आहेत, की आवाज कसा यायचा. साऊंड म्हणजे आज इकोज. गोळकोंडा इकोज कसे येत होते याचे अजूनही तुमच्याकडे ठीक आहे सायंटिस्ट लोक सांगतात हे पण जनमानसाला ते अजूनही कळत नाही कसं आलं. हा सगळ्यात मोठा भाग. हं. हे बघा सिस्टीम्स. नंतर तुम्ही आलत, आता माहीत झालं तुम्हाला. मी नंतर भिंत सांगितली तुम्हाला मी. भिंत आहेत. अरे कुठल्या प्रकारची भिंत आहेत, कशी आहेत, हं. दगड कोणता वापरलेला आहे, कशी आहेत. आज 300, 400, 500. आता नरनाळा दुर्ग सांगितलं मी, नळनाळा आपल्या इथला हं. नळदुर्ग आहे सोलापूरला. हा तर नलदमयंतीच्या वेळेचा किल्ला आहे म्हणतात. पौराणिक कथेमध्ये यांचा उल्लेख आहे. मग किती वर्ष झाली असते? शेकडो वर्ष झालेत. बापरे! रामायणाच्या वेळचे किल्ले आहेत. श्रीकृष्णाची पण तिथे नगरी आहे त्यांचे ती. काही दस्तावेज किंवा काही असं लिहिलेलं आहे किंवा आर्कॉलॉजिकल काही पॉईंट ऑफ माहिती? व्ह्यूनी ते प्रूव्ह करतात आहे की बा हे या गोष्टी आहेत. हं, हं. आपण त्याला मानतच चाललो आहे. पौराणिक कथेमध्ये उल्लेख आहेत. हं. जे काही आपल्याकडे इतिहासाचे जे कागद आहेत, हं. हे कागद इतिहासाचे पन्ने आपल्याला सांगतात त्या ठिकाणी, बरोबर. की हे किल्ला या काळातला आहे, यांनी केला या ठिकाणी. तर त्या गोष्टीला आम्ही कुठेतरी रिकॉल द मेमरी हं. किंवा फोर्टिफाईंग द पास्ट या विषयामध्ये 2 सब्जेक्टमध्ये मी काम करतो.
की मग मुलांना याच्यामध्ये इंटरेस्ट घालवायसाठी मग काय असं म्हणून प्रयत्न? काय असतं की आजच्या घटकेमध्ये किल्ले बनवणं म्हणजे फार कठीण काम असं वाटतं. मग हं, त्याला सोपस्कर पद्धतीने कसं करता येईल. हं, हा आम्ही केला. आम्ही फोम शीटमध्ये किल्ले करा, फोममध्ये किल्ले करा, मातीमध्ये किल्ले करा. आता हे क्ले वर्क आहेत. क्ले वर्क तर प्रत्येक शाळेमध्ये शिकवतात. मग आम्ही म्हटलं तुम्ही क्ले वर्क शिकवता ना, मग किल्ल्याचं हे शिकवा ना. दोन्ही लक्षात येईल तुम्हाला. मी राजाराम महाराजांची समाधी केली. हं. ती तर दाखवा ना तुम्हाला जरा. हां, ही राजाराम महाराजांची समाधी आहे ही. हं, तर ही समाधी जशी केली, तर आता याच्यामध्ये काय होईल, राजाराम महाराज आले, शिवाजी महाराज आले, जिजाऊ आल्या, राजाराम महाराजांची पत्नी आली, त्यांची आई आली, त्यांचं राज्य आलं. तर या एका मॉन्युमेंट्समुळे पूर्ण इतिहास जागृत होईल. बरोबर. म्हणजे रिप्लिका दाखवून हां, तर इतिहास जाणून घेणं जाणून घ्यायचं. सोपी सो जाईल. फोर्टिफाईंग द पास्टमध्ये हं, आम्ही किल्ले बनवायला मी मुलांना सांगितल्यानं किल्ले बनवताना ह्या सगळ्या गोष्टी त्याला 2 पार्टमध्ये मी पार्ट केलं. हं. एक वस्तू आणि वास्तू. बरोबर. मला सुषमा मॅडमकडे यायचं असेल, तर मी हा टेबल कसा आहे? नाही यार, हा टेबल सगळ्यात सुंदर. मी हा करेल. हं, म्हणजे पब्लिकला दाखवताना हा टेबल दाखवला, अरे हा तर सुषमा मॅडमचा टेबल आहे. आय हं. डोंट वांट टू टेक द ऑल रेफरन्स. रेफरन्सेस. हं, हे हं. नाही ये तो उन्हीं के घर का है. ही हं. व्यथा म्हणजे शिवनेरी असेल तर शिवजन्मस्थान. जी जी वस्तू आहे त्या वास्तूवरची, हं. ती इतकी हुबेहूब करायची, की तुम्हाला लक्षात आलं, की हा तोच किल्ला आहे. बरोबर. आणि किल्ल्याच्या अनुषंगाने हं, इतके सब्जेक्ट येतात. हिस्ट्री नाही फक्त. हिस्ट्रीच्या वेळेस इतके असंख्य सब्जेक्ट आहेत, हं. की तुम्ही मेटलर्जी आहे. तुम्हाला मी आता बोलताना तुम्हाला शस्त्र सांगितलं, शास्त्र सांगितलं. आता आपण मी हिस्ट्रीवर बोलायचं म्हणून हे घातलं. अदरवाईज आय यूज टू टी शर्ट्स. हं, 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 मग हं. त्या काळी वस्त्रसंपदा होती. बरोबर. राजशिष्टाचार सांगितलं तुम्हाला मी, गारद सांगितली. हे सगळे किल्ल्याच्या अनुषंगानेच आलेले सब्जेक्ट आहेत. कन्स्ट्रक्शन सांगितलं. हं, पाण्याचं स्तोत्र होतं. आपण पाणी कुठे, काय, कशात, गोड हं, पाणी कुठे होतं, खारं हं. पाणी कुठे होतं. कारण बोलत असताना सरांनी मला अनेक किल्ल्यांचं नाव दिलेले आहे. जसं म्हणतात त्याच्यात कुंभलगड येतो, मंजिराबाद येतो, नगरधन, बहादुरागड, सालेन, चित्तोडगड, नळदुर्ग, रायगड, लोहगड, विजयगड, जंजिरा, मोर्टेला आणि असीरगड. या सगळ्याचं काही ना काही कोणी टॉलेस्ट आहे, कोणी फिश या शेपचं आहे, कशामध्ये स्थापत्यशास्त्र आहे, कशामध्ये ट्री शेपचा आकार आहे, जॉइंट्स आहे. या अनेक किल्ल्यांवरती अभ्यास करत असताना तुम्हाला सगळ्यात उत्तम म्हणजे तुम्हाला जो भावणारा असा किल्ला तुम्हाला कुठला वाटतो? नाही, हर आदमी अपने उसमें ग्रेट है. हर अच्छा, आदमी अच्छा. अपने उसमें ग्रेट है. हां, रायगड कसं असतं, अभ्यासात आहे. हां. तुम्ही अभ्यास कोणत्या दृष्टिकोनाने करता हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. बरं. अभ्यासपूर्ण. रायगड हा किल्ला कसा अभ्यासपूर्ण आहे, हं, की मग तिथे राजधानी होती. हं, पहिलीच रायगड राजधानी स्वराज्याची राजगड, हं, मग रायगड, हं. मग जिंजी, मग सातारा म्हणजे जंजिरा. नाही अ, म्हणजे महाराज नाही, जिंजी. बरं. जिंजीनंतर सातारा. हं, तर हे 4 किल्ले होते महाराजांचे. तर मग चारही किल्ल्यांची महती वेगवेगळी आहेत. सगळ्यांचे शेप वेगळे आहेत. भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. हं, पण त्यातल्यात रायगड का म्हणून मोठा? हं, कारण रायगडावरती शौचकूपाचं हे दिलं, की त्या काळात हं. मलनिस्सारण करायची यंत्रणा रायगडावरती होती. रायगड शिवाय असं म्हणतात की तिथं मुंगीलाही शिरायला जागा नव्हती. कसं आहे, म्हणून मी म्हटलं, की हं, भौगोलिक मी तुम्हाला सह्याद्रीचा पठार जे सांगितलं तुम्हाला. हं, सह्याद्रीवर रेंजेसचा अभ्यास करा. आपण सगळ्या रेंजेस सांगितल्या. हं, प्लाटूज आणि बेटं हं. हे 2 वेगवेगळे आहेत. बरं. नदीला नदी खूप मिळतात आहे म्हणून प्लाटू निर्माण झाले हं, आणि नदी कमी मिळतात आहे म्हणून बेटं निर्माण झाले. हं, भारताच्या पश्चिम किनाऱ्याला बरेच किल्ले आहेत. हं, जलदुर्गाची साखळी आहे. हं. कुलाबापासून तर फोंडा गोवापर्यंत 36 जलदुर्ग मिळतील. पण पूर्व बंगालमध्ये एक पेन नाही. बरं. कारण काय की तिथे प्लाटूज मोठमोठे निर्माण झाले ते. तर ते किल्ल्यांमध्ये अनेक किल्ले असे वेगवेगळे आहेत, की हं, त्यांची आपली स्वतःची महती आहेत स्वतःची. रायगडाबद्दल विचार केला तर रायगडाला पूर्ण कडे आहेत. बरं. सो 12 खळगे आहेत पूर्ण आणि फक्त एकच एंट्रन्स केलेलं आहे तसा पहिला. तर हे किल्ले बनवताना हं, अनेक सब्जेक्ट समोर आलेले आहेत हं. आणि या सब्जेक्ट म्हणून असं बघितलं, की ही एज्युकेशन फिस्ट होऊ शकते. बरं. मी तुम्हाला हे जे किल्ले सांगितलं, कोणता कोणता किल्ला किंवा हा 13 मजली किल्ला होता, हं, हा खूप मोठा किल्ला होता, याचे बुर्ज काही वेगळे आहेत. हं, त्याच्यानंतर मग इथे टेलिफोन होता, हा चौकोनी किल्ला आहेत, नगरधन, हा ट्रायंगल शेपचा आहे. या सगळ्या क्लासिफिकेशन्समध्ये आपण हा जसा आपण गोळकोंडा म्हटला, हं. टाळी वाजवण्याचा साऊंड फ्रिक्वेन्सीचा आहे. मग तुम्हाला अजून हा याच्यापेक्षाही साऊंड फ्रिक्वेन्सी आपली हम्पीला आहेत. एक आत्ता पिक्चरमध्ये दाखवलेलं आहेत. ते चित्ता एकदा गाणं होतं ना, अच्छा. ते ज्या ठिकाणी झालं ती हम्पीची राजधानी होती.
ती बरं. राज्यसभा होती. हं, 5,000 8,000 लोकं होती, एवढी मोठी. मग तिथे साऊंड कसा यायचा त्या हं, ठिकाणी. तर ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासू आहेत. तर आजच्या पिढीला या सगळ्यांमध्ये क्युरियस निर्माण करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण प्रिपरेशन करतो. आणि आज एक असं आहे, विदाऊट प्रॅक्टिकल यू कांट. आपण सायन्स आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, प्रॅक्टिकल लॅब असते आपली. हं, त्या लॅबमध्ये तुमच्याकडून करून घेतात आणि मग करतात. सिव्हिलवाला तसंच आहे. हं, आर्किओलॉजीवाला तसंच आहे, की हे फील्डवर जातात. हं, मी त्यांना म्हटलं, "ये बनाओ ना, ये हं, बना के देखो, घर में बनाओ अपने यहाँ पे, हं, एक साइट विजिट रहती है ना, वैसे प्रैक्टिकल बनाओ, हं, हं, इसमें देखो, उसके बाद में जाओ." तर अनेक सब्जेक्ट, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल काय असतं, आपण इथे सॉईल टेस्टिंग करतो. हं, त्या किल्ल्यावर सॉईल टेस्टिंग आहे, तिथे कुठलं क्रॉप येऊ शकतं, बायोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू काय, तिथे कुठले प्राणी आहे, कुठले फुलं आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार त्या किल्ल्यातून येतो. हं, तेव्हा आजच्या पिढीला त्याला एका स्पोर्ट्स अँगलनी बघणे, हं, बिईंग अ स्पोर्ट्समन, किल्ले बनवायचे, किल्ले बनवा. सुरुवात झालेली आहे. यावर्षी खूप चांगली सुरुवात गडकरी साहेबांनी होकार दिला. गडकरी साहेब यावर्षी महाराष्ट्र लेव्हलवरती एक किल्ला घ्यायची स्पर्धा घेतात आहे, ते पूर्ण मोठी. आणि किल्ल्यातून एज्युकेशन. हं, तर आता लहान मुलाला जोपर्यंत आपण पायाभूत सुविधा देत नाही, म्हणजे शालेय जीवनामध्ये त्यांनी गडकिल्ले करावे. म्हणजे तुम्ही जे सगळ्यात सुरुवातीला म्हटलं, हं, की गारद काय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, किंवा माझ्या जिजाऊंचा विजय असो, हे शब्द म्हणण्यापूर्वी त्याच्या हातात जर माती असेल आणि तो जर किल्ला करायला, तर तुम्हाला किंवा मला हे म्हणायची गरज नाही वाटणार, की छत्रपती शिवाजी महाराज की जय काय, हं, महाराष्ट्र काय आहे, इतिहास काय, हे सांगायची गरजच पडणार नाही. किल्ला दिसला, की तो व्यक्ती तो पोरगाच म्हणेल. जसं मी शाळेत जातो, मिशीवाले सर दिसले, की अरे आपल्याला किल्ला बनवायचा आहे. तर ही जी माझी अनुभूती आहे, हं, ही अनुभूती तिच्यात आहे, की आपण जर लहान मुलांना शालेय पाठ्यक्रमामध्ये अनेक आहे ना हो, हं, नाटकाची आहे, गाण्याची आहे. मग बरं. आज जर जगाचा इतिहास लिहिला गेला, तर त्या जगाच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा तर एक इतिहास आहे. हं, आणि भारताचा किंवा महाराष्ट्राचा लिहिला गेला, तरी शिवाजी महाराज नंबर 1 वर राहणार आहेत. तर मग आज त्या व्यक्तीच्या जे जे कर्तृत्व आहे, त्या कर्तृत्वाची जाण आपल्याला किल्ल्यातून येते. कारण अनेक त्याच्यावरती काय, फादर ऑफ इंडियन नेव्ही महाराज, आपल्याला राज्य कसे कसे होते, तर शिवाजी महाराज. कारण सगळ्यात पहिलं महाराष्ट्राचं कोणी असेल तर शिवाजी महाराज. मग त्याचे जे किल्ले होते, त्याचे जे गडकिल्ले होते, त्याचा जो उदो आपण या लहान मुलाच्या माध्यमातून केला, हं. तर त्या ठिकाणी आपल्याला इतिहास जिवंत इतिहास राहील जिवंत करायला काही वेळ असं. लागणार नाही. बरोबर. हेच साकडे माझे सरकारला आहेत. मी गेल्या ह्याच्यापासून नागपूरमध्ये आपल्या मुख्यमंत्री साहेबांच्या मागे लागलो, की फडणवीस साहेबांना किंवा माझ्या दुर्ग प्रतिष्ठान या संस्थेमार्फत, की आपण या ठिकाणी शिवसृष्टी करावी. हं, एक थोडंसं त्याचं प्रारूप चालू आहे. आणि दुसरं म्हणजे लहान मुलांना या शालेय पाठ्यक्रमामध्ये 5वी, 6वी, 7वी, 8वी जसे धडे सेट कोणी करतात. हं, मी किल्ल्याची स्पर्धा घ्यावी, हं, हं. असं माझ्या मागे मी लागून लागलो आहे. आणि बरोबर. याच्याचमध्ये मी किल्ले बनवा, इतिहास जागवा किंवा प्ले विथ क्ले, हं, माती शिकाया कार्यशाळा, या सगळ्या अनेक उपक्रम राबवत असतो. आणि एक लग्न सोडलं, तर बाकी जवळ सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही किल्ले केलेले आहेत. अपॉर्च्युनिटी मिस करत नाही किल्ले करायची. हं, कसं प्रसंग कसाही असो, हं, किल्ला आहे तर इथे करायचं, मग काय करायचं, मग मोमेंट म्हणून द्या, हे द्या, ते द्या, कसंही. पण काहीतरी किल्ला हा सब्जेक्ट समोर आला पाहिजे हं. आणि यातून समाजाचं चांगलं एज्युकेशन आणि नियोजन झालं पाहिजे, हा त्याचा माझा मेन उद्देश. बरोबर. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात. खरं तर हा विषय खूप मोठा आहे. इतिहास म्हटलं तर वास्ट आहे आणि जसं-जसं इतिहासकारांनी त्याच्यावर अभ्यास करत गेले, तसा-तसा नव्याने इतिहास आपल्याला अ, जाणला किंवा आपण जाणत गेलो, त्याची माहिती घेत बसली. अ, धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला वेळ दिला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचंही आभार.